नमस्कार दोस्तों, कुरुक्षेत्र या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी राहुल दांडगे तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत करतो। दोस्तों, आपण अभ्यास करत आहे अर्थशास्त्र या विषयाचा आणि त्याअंतर्गत आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला अभ्यास करायचा आहे राष्ट्रीय उत्पन्न नॅशनल इन्कम या टॉपिकचा। दोस्तों, जे विद्यार्थी एमपीएससी, यूपीएससी तसेच कंबाईनच्या परीक्षेची तयारी करत आहेत त्या सर्वांसाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे। कारण काय आहे? कारण मित्रहो, बरेचसे जे विद्यार्थी आहेत त्यांना ह्या ज्या कन्सेप्ट आहेत त्या फार किचकट वाटतात। त्यांना जीडीपी, जीव्हीए किंवा एनएनपी असं काही म्हटलं की त्यांच्या डोक्यावरून जाते। त्यामुळे जीडीपी म्हणजे काय किंवा जीएनपी म्हणजे काय किंवा एनएनपी म्हणजे काय या सगळ्या गोष्टी अत्यंत सोप्या भाषेत, सोप्या पद्धतीने उदाहरण देऊन गोष्टीच्या स्वरूपात तुम्हाला या व्हिडिओ अंतर्गत मी समजावून सांगणार आहे, जेणेकरून एकदा अभ्यास केला की डबल विसरायचं काम नाही। मग तुम्हाला या व्हिडिओ अंतर्गत कोणकोणत्या प्रश्नांची उत्तरं मिळणार आहे ते आधी समजून घ्या। सर्वप्रथम राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय, त्यानंतर राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याचा जो काही इतिहास आहे जागतिक स्तरावर तसेच भारताच्या स्तरावर जो काही इतिहास आहे तो आपण अभ्यासणार आहे। त्यानंतर जीडीपी म्हणजे काय, त्यानंतर जीएनपी म्हणजे काय आणि त्यानंतर एनएनपी म्हणजे काय या सगळ्या गोष्टींचा आपण अभ्यास करू। नॉमिनल जीडीपी म्हणजे काय आणि रिअल जीडीपी म्हणजे काय, जीडीपी डिफ्लेक्टर म्हणजे काय, बेस इयर ही कन्सेप्ट काय आहे, प्रत्यक्ष कर म्हणजे काय, अप्रत्यक्ष कर म्हणजे काय या सर्व प्रश्नांची उत्तरं आजच्या या लेक्चरमध्ये, या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे। आणि हो, जर तुम्ही आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून टाका। फुकटात जर आपल्याला ज्ञान मिळत असेल ना तर ते सोडायचं नाही। चला आपण आपल्या लेक्चरकडे वळूया। पहिला प्रश्न, राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय? दोस्तों हो, तुम्ही कॉलेजमध्ये ॲडमिशन करत असताना किंवा शाळेमध्ये ॲडमिशन करत असताना तुम्हाला एक दाखला नक्की लागतो, तो म्हणजे तुमचं घरचं उत्पन्न किती आहे, तुमच्या वडिलांचं वार्षिक उत्पन्न काय आहे। मला सुद्धा लागतो, तुम्हाला सुद्धा लागतो। मग हा जेव्हा तुम्ही कागद काढत असतात तेव्हा त्या कागदावर तुम्हाला तुमच्या वडिलांचं वार्षिक उत्पन्न लिहिलेलं दिसून येईल। काहींचं 35,000 असते, काहींचं 30 असते, तर काही 10 लाखापर्यंत सुद्धा काहींचं असते। माझं 35-40 हजारापर्यंत असायचं, म्हणजे माझं म्हणजे माझ्या वडिलांचं इन्कम। ठीक आहे, तर याचा अर्थ काय हो, आता माझे वडील करतात शेती, मग माझ्या वडिलांना त्या शेतीमधून किती इन्कम मिळते वर्षाला, ते इन्कम म्हणजे काय, माझ्या वडिलांचं ते इन्कम आहे, वार्षिक इन्कम, वार्षिक उत्पन्न आहे माझ्या वडिलांचं ते। जसं माझ्या वडिलांचं एका वर्षाचं एक उत्पन्न आहे, त्यांना एका स्पेसिफिक क्षेत्रामधून एका वित्तीय वर्षामधून जे काही उत्पन्न मिळत आहे ते माझ्या वडिलांचं उत्पन्न आहे। तसंच आपल्या देशाचं, आपल्या या राष्ट्राचं एक उत्पन्न असते, त्यालाच आपण राष्ट्रीय उत्पन्न असे म्हणत असतो। तुम्हाला समजलं असेल, जसं वडिलांचं उत्पन्न आहे तसंच आपल्या देशांचं एक उत्पन्न असतं, त्याला आपण काय म्हणतो, राष्ट्रीय उत्पन्न असे म्हणतो, नॅशनल इन्कम असे म्हणतो। तुम्ही म्हणणार सर हे तर ठीक आहे, पण याला व्याख्येमध्ये कसं टाकणार? आता व्याख्या पण समजून घेऊ। बघा, आपल्या देशाचं एका वित्तीय वर्षामध्ये, वित्तीय वर्ष काय आहे आपलं, तर आपलं वित्तीय वर्ष आहे 1 एप्रिल ते 31 मार्च। मग 1 एप्रिल पासून तर 31 मार्च मध्ये या एका वित्तीय वर्षामध्ये आपल्या देशामध्ये, आपल्या देशाच्या आर्थिक सीमेअंतर्गत, आपल्या देशाच्या भौगोलिक सीमेअंतर्गत वस्तू आणि सेवा याचं जे काही उत्पन्न होते, उत्पन्न कशाचं होते, वस्तूंचं आणि सेवांचं, तर वस्तू आणि सेवा यांचं जे उत्पन्न होत असते त्यांच्या उत्पन्नाचं जे काही अंतिम मूल्य आहे, म्हणजे वस्तूंचं उत्पादन झालं असेल तर त्या वस्तूंचं अंतिम मूल्य, जे काही सेवा उत्पन्न होत आहेत त्या सेवांचं अंतिम मूल्य, हे जेव्हा आपण एकत्र करत असतो ते सगळं मिळून आपल्या देशाचं राष्ट्रीय उत्पन्न बनत असते। आपल्या देशाचं काय बनते, राष्ट्रीय उत्पन्न। म्हणजे काय हो, तर एका वित्तीय वर्षामध्ये देशाच्या आर्थिक आणि भौगोलिक सीमेअंतर्गत देशाचं जे काही उत्पन्न असते त्यालाच राष्ट्रीय उत्पन्न असे म्हणतात। झाली व्याख्या? एकदम सोपं आहे, जास्त टेन्शन घ्यायचं नाही। तुम्हाला जर राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय हे समजलं असेल तर आता आपण काय करू, राष्ट्रीय उत्पन्नाचा थोडासा इतिहास समजून घेऊ। आधी जागतिक स्तरावर जाऊ। जगामध्ये राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याचा पहिला प्रयत्न कोणी केला, त्यानं कशा प्रकारे राष्ट्रीय उत्पन्न मोजलं, आपल्या भारतात कशा प्रकारे प्रयत्न झाले त्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे। मग दोस्तो हो, जगामध्ये एक अवलिया होता, ज्याचं नाव होतं, काय होतं त्याचं नाव, विल्यम पेटी। या विल्यम पेटीनं काय केलं की आयर्लंड या देशाचं राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याचा प्रयत्न केला। कोणत्या देशाचं उत्पन्न मोजण्याचा प्रयत्न केला, आयर्लंड या देशाचा। परंतु त्याचा एक ड्रॉबॅक असा होता की त्यानं अशास्त्रीय पद्धतीने, अवैज्ञानिक पद्धतीने ते राष्ट्रीय उत्पन्न मोजलं। मग तुम्ही म्हणणार सर वैज्ञानिक पद्धतीनं पहिल्या वेळेस कोणी उत्पन्न मोजलं,
तर आणखी एक अवलिया माणूस होता, ज्याचं नाव आहे सायमन कुझनेट. काय नाव आहे? हे नाव तुमचं पाठ राहायला पाहिजे बरं का. सायमन कुझनेट यानं काय केलं होतं, 1941 मध्ये पहिल्यांदा वैज्ञानिक पद्धतीने राष्ट्रीय उत्पन्न मोजलं होतं. हा कुझनेट नावाचा माणूस इतका डेंजर होता ना, की त्याला 1971चा नोबेल पारितोषिक मिळालेलं आहे. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आता हा सायमन कुझनेट इतका महत्वाचा का आहे? बघा, आपल्या देशामध्ये जी गव्हर्नमेंट आहे ना, सध्याची जी गव्हर्नमेंट आहे, जी बीजेपी गव्हर्नमेंट आहे, ठीक आहे. तर ही जी बीजेपी गव्हर्नमेंट आहे ती आर्थिक बाबींसाठी या सायमन कुझनेटच्या मॉडेलवर चालत आहे. आता तुम्ही म्हणणार सर, या सायमन कुझनेटचं मॉडेल काय होतं किंवा यानं काय थेरी मांडलेली आहे? तर हा सायमन कुझनेट काय म्हणत होता बघा, की सुरुवातीला जेव्हा अर्थव्यवस्था ही डेव्हलपिंग असते, ती वाढत वाढत जात असते, अर्थव्यवस्थेची वाढ होत जात असते, तेव्हा होते असं की देशामध्ये इनइक्वॅलिटीज, असमानता वाढत असतात. तर हा कुझनेट असं म्हणतो की तेव्हा सरकारनं ही असमानता किंवा ही इनइक्वॅलिटी वाढू दिली पाहिजे. एक वेळ अशी येईल की तुमची जी अर्थव्यवस्था आहे ती एका पीक लेवलला जाईल, जिथं काय होईल की इनइक्वॅलिटी तर सर्वात जास्त असेल, काही विषय नाही, तो म्हणते ती इनइक्वॅलिटी असू द्या. परंतु ज्या लोकांकडे जास्त पैसा असलेला आहे, जे लोक अतिश्रीमंत झालेले आहे, त्यांच्याकडचा जो पैसा आहे तो आपोआप या गरीब लोकांकडे वळेल, असा हा कुझनेट म्हणत होता. मला काही याचे हे विचार पटत नाही, कारण आपोआप गरिबांकडे पैसा जात नाही, त्यासाठी गव्हर्नमेंटला प्रयत्न करावे लागत असतात. म्हणून हा जो कुझनेट म्हणतो याचं मला काही पटत नाही. तुम्हाला पटते का तुम्ही बघा. परंतु आपली जी सध्याची गव्हर्नमेंट आहे ती याच्या थेरीवर काम करत आहे. समजलं का? म्हणून तुम्हाला हा जो कुझनेट आहे, सायमन कुझनेट, हा लक्षात ठेवायचा आहे. ठीक आहे. आता हे तर झालं जागतिक स्तरावर. मग आपल्या भारतामध्ये सर्वप्रथम राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याचा प्रयत्न कोणी केला? विचार करा थोडासा. तुम्ही जर इतिहास वाचला असेल किंवा अर्थशास्त्राचा तुमचा थोडाफार अभ्यास असेल तर तुम्हाला काही बाबी माहीत असल्या पाहिजेत. मग मला सांगा, भारतामध्ये राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याचा सर्वात पहिला प्रयत्न कोणी केला? मीच सांगतो. ठीक आहे. 1868 मध्ये आपल्या भारतामध्ये एक माणूस होता. माणूस म्हणजे काय, खिलाडी होता. त्याला आपण म्हणतो दादाभाई नौरोजी. काय? दादाभाई नौरोजी यांनी त्यांचं एक पुस्तक लिहिलेलं आहे, पॉवर्टी अँड अन ब्रिटिश रूल इन इंडिया. पॉवर्टी अँड अन ब्रिटिश रूल इन इंडिया या पुस्तकामध्ये त्यांनी ड्रेन थेरी ऑफ वेल्थ, संपत्ती वहनाचा सिद्धांत मांडलेला आहे. आणि हा संपत्ती वहनाचा सिद्धांत मांडत असतानाच त्यांनी त्यांच्या या पुस्तकामध्ये, कोणत्या पुस्तकामध्ये? पुस्तकाचं नाव पाठ असू द्या, पॉवर्टी अँड अन ब्रिटिश रूल इन इंडिया. या पुस्तकामध्ये त्यांनी भारताचं जे काही राष्ट्रीय उत्पन्न आहे किंवा भारतामध्ये जे काही दरडोई उत्पन्न आहे ते सुद्धा त्यांनी त्यांच्या त्या पुस्तकामध्ये मांडलं आहे. तुम्ही म्हणणार सर, किती सांगितलं हो त्यांनी राष्ट्रीय उत्पन्न? सांगा ना आम्हाला पण. किती सांगितलं त्यांनी दरडोई उत्पन्न? आम्हाला पण सांगा. परीक्षेत आलं तर आम्ही उत्तर बरोबर लिहू. सांगतो ना. दादाभाई नौरोजी यांनी जे काही राष्ट्रीय उत्पन्न मोजलं ना, तर त्यांना ते राष्ट्रीय उत्पन्न 340 कोटी रुपये आढळलं. केव्हा? 1868 मध्ये. किती आढळलं? 340 कोटी रुपये आढळलं. हे महत्वाचं नाही, पण जे आता मी तुम्हाला सांगणार आहे ते फार महत्वाचं आहे, कारण परीक्षेमध्ये यावर वारंवार प्रश्न आलेले आहेत. आता दरडोई उत्पन्न किती आहे ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, जे दादाभाई नौरोजी यांनी सांगितलं. तर 1868 मध्ये दादाभाई नौरोजी यांनी जे दरडोई वार्षिक उत्पन्न सांगितलं ते सांगितलं होतं 20 रुपये. किती? 20 रुपये. त्यावेळेस 20 रुपये पण खूप होते म्हणा, पण ते किती होतं? 20 रुपये. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. 20 रुपये हा आकडा तुमचा पाठच असला पाहिजे. ओके. हा पहिला प्रयत्न कोणी केला? तर दादाभाई नौरोजी यांनी केला. त्यांनी कृषी क्षेत्र आणि बिगर कृषी क्षेत्र असं वाटणी केली होती आणि त्यानुसार त्यांची सुद्धा पद्धती जी होती राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याची ती सुद्धा अवैज्ञानिकच होती. आपल्या भारतामध्ये आणखी खूप काही तज्ज्ञ लोक होते, त्यांनी सुद्धा उत्पन्न मोजण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये एक होता विल्यम डिग्बी. हा जो विल्यम डिग्बी आहे यानं 1897-98 मध्ये आपल्या भारताचं राष्ट्रीय उत्पन्न यानं मोजलं. त्यामध्ये त्याला भारताचं जे दरडोई उत्पन्न आहे, तुम्हाला दरडोई उत्पन्न लक्षात ठेवायचं. ठीक आहे. तर या विल्यम डिग्बीला ते जे दरडोई उत्पन्न आहे ते 1897-98 मध्ये किती आढळलं? 17 रुपये आढळलं. किती? 17 रुपये आढळलं. एक होता फिंडले शिरास नावाचा माणूस. ठीक आहे. त्याला 1911 मध्ये आपलं जे दरडोई उत्पन्न आहे ते किती आढळलं? तर त्याला ते 80 रुपये आढळलं. किती रुपये आढळलं? 80 रुपये आढळलं. त्याच्यानंतर वाडिया आणि जोशी हे दोघं बंधू होते. बंधू म्हणजे हे दोघं माणसं होते. त्यांनी सुद्धा राष्ट्रीय उत्पन्न मोजलं आणि त्यांना जे दरडोई उत्पन्न आहे ते किती आढळलं? तर ते त्यांना 43 पॉईंट कितीतरी म्हणजे जवळजवळ 44 रुपये त्यांना ते आढळलं.
ही माहिती जी आहे ना, ही तुम्हाला बरोबर फिट करून ठेवायची आहे. कारण फॅक्च्युअल जर प्रश्न आला तर या बाहेर प्रश्न येणार नाही. जे तुम्हाला सांगतो ना त्यामधूनच तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न येईल. त्यामुळे मी जे काही सांगतो ते लगेच नोट डाऊन करा. नोट डाऊन नसेल करा तर टेलिग्रामवर मी तुम्हाला ह्या नोट्स सेंड करतो. थोडासा उशीर लागेल मला ह्या नोट्स सेंड करायला तुम्हाला, परंतु त्या मी तुम्हाला टेलिग्रामवर आपल्या कुरुक्षेत्र बाय RD सर म्हणून जे चॅनल आहे तिथं सेंड करतो. तिथं जॉईन करा, तिथे तुम्हाला ह्या नोट्स मिळून जातील. मग तुम्ही म्हणणार सर आतापर्यंत तुम्ही जे सांगितलं, दादाभाई नौरोजी सांगितले, विल्यम डिग्बी सांगितला, फिनले शिराज सांगितला, वाडी आणि जोशी सांगितले, या सगळ्यांनी तर अवैज्ञानिक पद्धतीनं मोजलं. मग वैज्ञानिक पद्धतीनं भारतामध्ये सर्वप्रथम राष्ट्रीय उत्पन्न कोणी मोजलं? तर एक भारी माणूस होता, ज्याचं नाव काय होतं? VK राव. काय होतं? VK राव. 1925 पासून तर 1929 चा काळ होता. 1925 ते 1929 लक्षात ठेवा. 1925 ते 1929 या कालावधी दरम्यान VK राव यांनी आपल्या भारताचं राष्ट्रीय उत्पन्न मोजलं. शास्त्रीय पद्धतीनं मोजलं. कोणत्या पद्धतीनं? शास्त्रीय पद्धतीनं. यामध्ये त्यांनी उत्पन्न पद्धत आणि उत्पाद पद्धत, उत्पन्न पद्धत आणि उत्पाद पद्धत या दोन पद्धतींचा संगम करून हे राष्ट्रीय उत्पन्न मोजलं. उत्पन्न म्हणजे काय? जे काही आपल्याला सेवा देऊन जी काही सॅलरी मिळते, काय मिळते? आपलं उत्पन्न. उत्पाद म्हणजे काय? जे वस्तूंचं आणि सेवांचं जे काही उत्पादन होत आहे, वस्तूंचं जे काही उत्पादन होत आहे त्याला आपण काय म्हणू? उत्पाद पद्धत. उत्पाद ज्या वस्तू तयार होत आहेत, ठीक आहे. तर या दोन्ही पद्धतींना त्यांनी एकत्र करून राष्ट्रीय उत्पन्न मोजलं शास्त्रीय पद्धतीने. मग आता तुम्हाला राष्ट्रीय उत्पन्न तर लक्षात ठेवलं नाही तरी चालेल, पण जे दरडोई उत्पन्न त्यांनी सांगितलं ते लक्षात ठेवायचं आहे. मग VK राव यांना दरडोई उत्पन्न किती आढळलं? तर 78 रुपये इतके रुपये जे दरडोई उत्पन्न आहे ते VK राव यांना त्या 1925 ते 1929 या कालावधीमध्ये भारतामध्ये आढळलं. किती? 78 रुपये. दोस्तो, हे जे VK राव आहेत ना, यांना आपण भारतीय लेखा प्रणालीचे जनक असे म्हणून सुद्धा ओळखतो. तुम्हाला जर प्रश्न आला की भारतीय लेखा प्रणालीचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते, तर VK राव यांना भारतीय लेखा प्रणालीचे जनक म्हणून ओळखल्या जाते. ही माहिती तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. आता दोस्तो, आपला भारत देश स्वतंत्र झाला 1947 ला. 1949 मध्ये राष्ट्रीय उत्पन्न समिती स्थापन करण्यात आली. काय? राष्ट्रीय उत्पन्न समिती 1949 ला स्थापन करण्यात आली. आता यापुढे जे काही मी तुम्हाला सांगणार आहे ते एकन एक वाक्य तुम्हाला पाठ करायचं आहे किंवा लक्षात ठेवायचं आहे. कारण परीक्षेमध्ये एकदा असा प्रश्न येऊन गेलेला आहे. तेव्हा त्यांनी काय केलं होतं माहिती आहे का? की ही जी राष्ट्रीय उत्पन्न समिती आहे तिचं साल जे आहे 1949 त्यांनी चेंज केलं होतं आणि 48 दिलं होतं. त्या समितीने अहवाल कधी दिला? तर त्यांनी 49 दिलं होतं. म्हणजे ते काय करते आयोग? ते तुमच्यासोबत अशा प्रकारे खेळते की इयर चेंज करते. तुम्हाला काय वाटतं की माहिती तर सगळी सारखी आहे म्हणून तुम्ही करेक्ट करून येता. त्यामुळे तुम्हाला ॲक्युरेट जी काही तारीख आहे ती माहित पाहिजे. समजलं का? त्यानंतर या समितीनं काय काय सांगितलं ते तुम्हाला माहिती पाहिजे. म्हणून जी राष्ट्रीय उत्पन्न समिती 1949 ला स्थापन करण्यात आली त्यामध्ये सदस्य कोण होते, अध्यक्ष कोण होते, काय सांगितलं, कशा प्रकारे उत्पन्न मोजलं, ही माहिती थोडीशी आपण लक्षात घेऊ. राष्ट्रीय उत्पन्न समिती केव्हा स्थापन झाली? 1949. पाठच करून ठेवा. सदस्य कोण कोण होते? तर बघा, DR गाडगीळ होते आणि VK राव हे सदस्य होते. अध्यक्ष कोण होते? इम्पॉर्टंट तर अध्यक्ष आहे ना, तर PC महालनोबिस. काय? PC महालनोबिस हे अध्यक्ष होते. यांच्याबद्दल पण आपण सविस्तर माहिती घेऊ. चला आताच सांगतो तुम्हाला. हे जे PC महालनोबिस आहे ना, हे फार महत्त्वपूर्ण कॅरेक्टर आहे. म्हणजे बघा, जेव्हा आपली जी दुसरी पंचवार्षिक योजना होती त्यामध्ये PC महालनोबिस यांचं फार मोठं योगदान आहे. आणि त्याचबरोबर ही जी राष्ट्रीय उत्पन्न समिती आहे यामध्ये सुद्धा त्यांचं फार मोठं योगदान आहे. 29 जूनला त्यांचा बर्थडे सेलिब्रेट केला जातो आणि त्यांचा जो बर्थडे आहे हा स्टॅटिस्टिकल डे म्हणून सेलिब्रेट केला जातो. भारतीय सांख्यिकी दिवस म्हणून साजरा केला जातो त्यांचा बर्थडे. म्हणजे हे किती मोठे माणूस असतील हे तुम्ही अंदाजा लावू शकता. ठीक आहे. आणि यांना भारत सरकारचा जो पद्मविभूषण पुरस्कार आहे हा सुद्धा दिलेला आहे. बघा, आयोग काय करणार माहिती आहे का? PC महालनोबिस यांच्याबद्दल खालीलपैकी कोणतं वाक्य बरोबर आहे किंवा कोणती वाक्य चुकीची आहे हे निवडा असा तुम्हाला प्रश्न देऊ शकते. मग तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे की 1932 मध्ये हे जे PC महालनोबिस होती ना, यांनी ISI इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट, ISI म्हणजे दुसरी ISI नका घ्या. 1932 मध्ये हे जे PC महालनोबिस आहे यांनी ISI
इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट या संस्थेची स्थापना केली होती आणि संख्या या नावाने त्यांचं जनरल पब्लिश व्हायचं. ठीक आहे. 29 तारखेला त्यांचा 29 जूनला त्यांचा बर्थडे असतो आणि हा जो त्यांचा जन्मदिवस आहे हा स्टॅटिस्टिकल डे सांख्यिकी दिवस म्हणून सेलिब्रेट केला जातो. यांना संख्याशास्त्राचे जनक म्हणूनही ओळखले जाते आणि भारत सरकारने त्यांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित केलेले आहे. ही माहिती तुम्हाला PC महालनोबिस यांच्याबद्दल लक्षात ठेवायची आहे. जेव्हा मी तुम्हाला दुसरी पंचवार्षिक योजना शिकवणार तेव्हा त्यांच्याबद्दल आणखी सविस्तर माहिती त्यामध्ये मी तुम्हाला सांगणारच आहे. आता आपण कशाबद्दल अभ्यास करत होतो तर राष्ट्रीय उत्पन्न समितीबद्दल. स्थापन केव्हा झाली होती? 1949ला. पाठच पाहिजे. सदस्य कोण कोण होते? DR गाडगीळ आणि VK आर्वी राव. अध्यक्ष कोण होते? PC महालनोबिस हे अध्यक्ष होते. मग यांनी जे राष्ट्रीय उत्पन्न मोजलं ते कोणत्या पद्धतीने मोजलं तर वैज्ञानिक पद्धतीनेच मोजलं. त्यामध्ये VK आर्वी रावनी बघा जी आधी उत्पन्न पद्धत आणि उत्पन्न पद्धत सांगितली होती त्या दोन पद्धतीचा संगम करून यांनी भारताचं जे राष्ट्रीय उत्पन्न आहे ते मोजलं. यांना किती आढळलं ते राष्ट्रीय उत्पन्न तर जवळजवळ 8,500 कोटी ते राष्ट्रीय उत्पन्न आढळलं. आणि दरडोई उत्पन्न किती आढळलं तर पाठ करून ठेवा. दरडोई उत्पन्न 246.90 रुपये. किती? 246 246.90 246.90 रुपये इतकं त्यांना दरडोई उत्पन्न आढळलं. आणखी काय म्हणाले ते या समितीमध्ये तर त्यांनी असं सांगितलं की या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये अर्ध्यापेक्षा अधिक जो वाटा आहे तो कोणाचा आहे तर तो शेती आणि संलग्न क्षेत्राचा आहे. बघा दोस्तो, ही समिती केव्हा स्थापन झाली? 1949. या समितीने जो अहवाल तयार केला किंवा त्यासाठी जे काही त्यांनी पाहणी केली हे केव्हा केली तर 1950-51 मध्ये त्यांनी पाहणी केली आणि अहवाल केव्हा सादर केला तर 1954 मध्ये त्यांनी अहवाल सादर केला. ह्या ज्या तारखा आहेत ना ह्या लक्षात ठेवा कारण यावर प्रश्न आलेला आहे आणि आयोगानं त्या तारखा इकडच्या तिकडे करून तुम्हाला चुकवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे या तारखा सुद्धा पाठ करायचा. अशा पद्धतीने आपण राष्ट्रीय उत्पन्न समिती याबद्दल सुद्धा माहिती घेतली. आता आपल्याला काय करायचं माहितीये का? GDP बद्दल माहिती घ्यायची आहे की GDP म्हणजे काय, ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट म्हणजे काय. स्थूल देशांतर्गत उत्पन्न ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट देशाच्या आर्थिक आणि भौगोलिक सीमेअंतर्गत एका वित्तीय वर्षामध्ये उत्पादित वस्तू आणि सेवांचे अंतिम मूल्य म्हणजेच GDP होय. पुन्हा एकदा तुम्हाला डेफिनेशन सांगतो की देशाच्या भौगोलिक आणि आर्थिक सीमेअंतर्गत एका वित्तीय वर्षामध्ये उत्पादित वस्तू आणि सेवांचे जे काही अंतिम मूल्य आहे त्यालाच GDP ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट असे म्हणतात. आता तुमचे प्रश्न असे असू शकतात की सर आपलं पहिलं म्हणजे वित्तीय वर्ष काय आहे तर 1 एप्रिल ते 31 मार्च हे आपलं वित्तीय वर्ष आहे. त्यानंतर आपली भौगोलिक सीमा आणि आर्थिक सीमा म्हणजे काय तर बघा भौगोलिक सीमा काय आहे आपली तर 12 नॉटिकल मैल. म्हणजे बघा जेव्हा समुद्राला भरती येते आणि आहोटी येते ना, जेव्हा आहोटी येते समुद्राला तेव्हा ते पाणी जिथपर्यंत अंदर समुद्रामध्ये जाते तिथपर्यंतचा जो एरिया आहे तिथपासून 12 नॉटिकल मैल पर्यंत हा आपला भौगोलिक क्षेत्र आहे. काय आहे? भौगोलिक क्षेत्र आहे. तुम्ही म्हणणार सर 1 नॉटिकल मैल म्हणजे किती तर 1 नॉटिकल मैल म्हणजे 1.8 किलोमीटर. म्हणजेच 12 नॉटिकल मैल म्हणजे किती तर जवळजवळ 21.5 किलोमीटर इतकं येते ते. समजलं का? तर त्या तिथून पासून तर 21 किलोमीटर पर्यंत ही आपली भौगोलिक सीमा आहे समुद्राची. ठीक आहे. आणखी जी आपली आर्थिक सीमा आपण ज्याला म्हणू किंवा स्पेशल इकॉनॉमिक झोन ज्याला आपण म्हणू किंवा ज्याला आपण पाण्यातलं इकॉनॉमिक झोन म्हणू तर ते काय आहे ते आहे 200 नॉटिकल मैल पर्यंत. 1 नॉटिकल मैल म्हणजे मी तुम्हाला आधीच सांगितलं 1.8 किलोमीटर. तर 200 नॉटिकल मैल पर्यंत समुद्रामध्ये आपण उत्खनन करू शकतो. म्हणजे ही काय झाली ही आपली एक इकॉनॉमिकल झोन झाला हा आपला. ठीक आहे. ही जरी आपली एक प्रकारची आर्थिक सीमा झाली. तर या भौगोलिक म्हणजे आपलं जे काही भारत देश आहे आपला भारत देशाचा जो नकाशा आहे ती जी आपली भारताची भौगोलिक सीमा आहे ही जी काही आर्थिक सीमा आहे या आर्थिक आणि भौगोलिक सीमेअंतर्गत एका वित्तीय वर्षामध्ये म्हणजे काय 1 एप्रिल ते 31 मार्च या एका वित्तीय वर्षामध्ये जे काही वस्तू आणि सेवांचं उत्पादन होते. आता कशाचं उत्पादन होत असते? वस्तू आणि सेवांचं. मी जे काही तुम्हाला आता शिकवत आहे ही काय झाली एक प्रकारची सेवा झाली. म्हणजे सेवेचं उत्पादन होत आहे. एखाद्या फॅक्टरीमध्ये कारचं उत्पादन होत असेल किंवा कपड्यांचं उत्पादन होत असेल तर हे जे काही वस्तू आणि सेवा आहे याचं जे काही अंतिम मूल्य असते
आता समजा मी तुम्हाला शिकवत आहे, तर यूट्यूब मला काहीतरी इन्कम देतो, काहीतरी पैसे देतो, ठीक आहे. तर ती एक प्रकारचं उत्पादन झालं माझं. एखाद्यानं एखादी वस्तू तयार केली, फॅक्टरीमध्ये एखादा कपडा तयार केला, तर तो ते कपडा विकून जे काही कमवतो ते त्याचं इन्कम झालं, ठीक आहे. मग ती वस्तू आणि ही जी सेवा आहे तिचं जे अंतिम मूल्य असते ते एकत्र केलं की आपल्याला काय भेटत असते, GDP, ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट, स्थूल देशांतर्गत उत्पन्न. तुम्ही म्हणणार सर हे अंतिम वस्तूचं अंतिम मूल्यच का मोजले जाते ते सांगा बरं. ते पण सांगतो, उदाहरण देऊन सांगतो. समजा आता आपल्या शेतामध्ये कपाशी पेरलेली आहे, ठीक आहे. कापूस घेतलेला आहे आपल्या शेतामधून, कपाशी, ठीक आहे. ती घेतली 10 रुपयाची कपाशी घेतली आपण, ठीक आहे. 10 रुपयाची आपण कपाशी घेतली, ती व्यापाऱ्याला विकली. व्यापारी काय करणार बघा, त्या कपाशीचं तो रुई काढणार, त्याचा धागा बनवणार, ठीक आहे. आणि तो धागा कितीला विकणार, धागा विकणार 10 रुपयाचा 15 रुपयाला, ठीक आहे. आता तो धागा ज्याच्याकडे विकला 15 रुपयाला, तो काय करणार, त्या धाग्यापासून कपडा बनवणार. आणि तो कपडा बनवला की तो कपडा एखाद्या शर्ट बनवणाऱ्याला विकणार, म्हणजे 20 रुपयात विकणार, ठीक आहे. मग तो 20 रुपयामध्ये ज्याला विकला तो काय करणार की त्या कपड्यापासून शर्ट किंवा पॅन्ट तयार करणार आणि ते शर्ट जवळजवळ 30 रुपयाला विकल्या जाणार. मग आता जर तुम्ही असं म्हटलं की पहिल्या स्टेजमध्ये होते 10 रुपये, मग झाले 15 रुपये, मग झाले 20 रुपये आणि मग झाले 30 रुपये. म्हणजे बघा 10 10 15 25 25 किती 20 45 45 आणि 30 किती झाले, मग हे जवळजवळ उरायले 75 रुपये. मग ही काय अंतिम वस्तूचं मूल्य झालं काय, नाही. परंतु जेव्हा तो शर्ट विकत आहे तो किती रुपयाला विकत आहे, शर्ट 30 रुपयाला विकत आहे. त्यामुळे अंतिम वस्तूचं मूल्य काय आहे, 30 रुपये आहे. पण आपण जर हे सगळ्या गोष्टी मोजत बसलो, कपाशी, त्यानंतर धागा, त्यानंतर तो कापड, त्यानंतर असं जर आपण सगळं मोजत गेलो तर यामध्ये गोंधळ निर्माण होईल, चुकीची माहिती येईल. कारण अंतिम वस्तूचं मूल्य किती आहे, ते तर 30च रुपये आहे. म्हणून काय करतात की वस्तूचं किंवा सेवेचं जे काही अंतिम मूल्य असेल तेच मोजल्या जाते, या भानगड काही केल्या जात नाही. म्हणून वस्तू व सेवांचं जे अंतिम मूल्य आहे ते त्यामध्ये मोजल्या जाते. कशामध्ये, GDP मध्ये. एका वित्तीय वर्षामध्ये. वित्तीय वर्ष काय आहे, 1 एप्रिल ते 31 मार्च. आपली जी आर्थिक आणि भौगोलिक सीमा आहे त्यामध्ये उत्पादित वस्तू आणि सेवांचं. ओके, आय होप तुम्हाला ही डेफिनेशन कळली असेल, समजली असेल. आता दोस्तो हो, या GDP मध्ये कोणकोणत्या बाबी येतात आणि GDP मध्ये कोणकोणत्या बाबी येत नाही. सर्वप्रथम देशांतर्गत उत्पन्न होत आहे, ठीक आहे. मग ते कोणीही घेत असो, कशाचं कोणकोणत्या बाबी आपल्या GDP मध्ये सम्मिलित होत आहेत, तर देशांतर्गत उत्पन्न होत आहे, मग ते कोणीही घेत असो. एखादा विदेशी आपल्या भारतामध्ये आलेला आहे आणि तो जरी आपल्या भारतामध्ये उत्पन्न घेत असेल तर ते सुद्धा आपल्या GDPचाच भाग आहे. एखादा विदेशी आपल्या भारतामध्ये आला आणि त्यांना इथं फॅक्टरी उघडली, इथं त्यांना उत्पादित करणं सुरू केला वस्तू, तर ते सुद्धा आपल्या GDPचाच भाग आहे. हे तुम्ही लक्षात ठेवायचं, ठीक आहे. निवासी येतात यामध्ये. निवासी म्हणजे काय, मग ते परकीय असू शकतात आणि नागरिकही असू शकतात, ठीक आहे. परंतु लक्षात घ्या, समजा आपला एखादा भारतीय आहे, तो जर समजा परदेशामध्ये जाऊन उत्पन्न करत आहे तर तो आपल्या GDPचा भाग आहे काय, नाही. समजा आपला भारतीय अमेरिकेमध्ये गेला आणि तिथं उत्पन्न घेत आहे तर तो अमेरिकेच्या GDPचा भाग होईल, आपल्या GDPचा भाग होईल का, नाही. आपल्या भारताच्या सीमेअंतर्गत मग ते परकीय असो किंवा नागरिक असो, ते जे काही उत्पादन घेत आहेत ते आपल्या GDPचा भाग असेल. आता बघा, आपल्या भारताचे काही राजदूत असतात. आता अमेरिकेमध्ये आपला राजदूत असेल, इंग्लंडमध्ये आपला राजदूत असेल, तर हे राजदूतांचं जे काही इन्कम आहे ते सेवा कोणाला देत आहेत, ते भारताला सेवा देत आहेत. म्हणून त्या राजदूतांचं जे काही इन्कम आहे ते सुद्धा आपल्या GDP मध्ये सम्मिलित केलं जाते. कारण ते सेवा कोणाला देत आहेत, ते जरी भौगोलिक क्षेत्रामध्ये त्यांच्या असले, म्हणजे आपल्या भारताचा राजदूत जरी अमेरिकेमध्ये असला तरी तो सेवा कोणाला देत आहे, आपल्या भारताला देत आहे. म्हणून त्याचं जे उत्पन्न आहे ते आपल्या GDP मध्ये सम्मिलित केलं जाते. त्यानंतर आपल्या भारतामधले जे काही जहाज असतात, विमानं असतात, आता मला सांगा, हे जहाज विमानं जरी प्रवास करून एखाद्या दुसऱ्या देशात गेले असले तरी ते कोणाच्या आर्थिक क्षेत्रामध्ये आहेत, ते आपल्या भारताच्या आर्थिक क्षेत्रामध्ये आहे. म्हणून हे जहाज विमानं यांच्यापासून जे काही उत्पन्न होते ते कशाचा भाग आहे, आपल्या भारताच्या GDPचा भाग असते. तुम्ही म्हणणार सर हे बस झालं असतेवालं, काय नसते ते सांगा. बरं ते पण सांगतो. आता बघा, GDP म्हणजे काय हो, यात महत्वाचं काय असते की वस्तू आणि सेवांचं उत्पादन होणं एका वित्तीय वर्षात. मग मला सांगा की हे वर्ष आहे तर या वर्षामध्ये मागच्या वस्तू येतील काय, मागच्या वर्षीच्या वस्तू येतील काय, मागच्या वर्षीच्या उत्पादित केलेल्या वस्तू येतील काय, नाही. सेकंड हँड वस्तू येतील काय, नाही. कारण त्याचं अंतिम मूल्य ऑलरेडी काउंट केलेलं असते. सेकंड हँड वस्तू येत नाही, मागच्या वर्षीच्या वस्तू येत नाही. तुम्ही जर पैसे न घेता एखादी सेवा दिली, आता समजा माझा एखादा लहान भाऊ आहे किंवा माझी जी लहान बहीण आहे
तिला जर मी समजा ह्या सगळ्या गोष्टी फुकटामध्ये शिकवत असेल, त्यांच्याकडून एकही रुपया घेत नसेल, तर ते काही जीडीपीचा भाग नसेल. कारण त्यामध्ये काही उत्पन्नच होत नाहीये, त्यामध्ये काही पैसे उत्पन्नच होत नाहीये. जरी सेवा देणं चालली तर त्या सेवाचं काही मूल्य भेटत आहे काय, काही पैसे भेटत आहेत काय, नाही. म्हणून ते जीडीपीचा भाग नसणार. ओके. आणखी तुम्हाला सांगतो, जो काळा पैसा असतो, काळा पैसा काय असतो, ज्या पैशावर टॅक्स भरलेला नसतो तो काळा पैसा असतो. जे हवाला रॅकेट मार्फतचे जे पैसे असतात ते पैसे हे जीडीपीचा भाग नसतात. ठीक आहे. काळा पैसा, त्याच्यानंतर चोरीच्या वस्तू असतील, हे सुद्धा तुमच्या जीडीपीचा भाग नसतात. ओके. आणखी एक गोष्ट की जे काही दुसऱ्या देशाचे राजदूत आपल्या भारतामध्ये आहेत, त्यांचा जो काही पैसा आहे तो आपल्या जीडीपीचा भाग नसेल. तो कोणाच्या जीडीपीचा भाग असेल, त्यांच्या देशांच्या गव्हर्नमेंटच्या जीडीपीचा भाग असेल. समज रहे हो. आणखी बघा, काही देणगे असतात, काही डोनेशन असतात, काही गिफ्ट्स असतात, तर हे सुद्धा तुमच्या जीडीपी मध्ये येत नाही. कारण ह्या ज्या देणगे असतात किंवा डोनेशन असतात, याच्यामध्ये काही उत्पादित होत नाहीये, हे डायरेक्ट दिल्या जात आहे. ठीक आहे. घे रे बा डोनेशन. तर हे काही त्यामध्ये काउंट केल्या जात नसते. जीडीपी मध्ये ह्या गोष्टी काउंट केल्या जात नाही. आणखी विचार करा कोणकोणत्या गोष्टी काउंट केल्या जात नाहीत तर जीडीपी मध्ये. बघा, इन्व्हेंटरी. आपण काय म्हणतो बघा, एखाद्या आता समजा यावर्षी काही वस्तूंचं उत्पादन झालं, पण त्या वस्तू जर समजा विकल्याच गेल्या नाही, तर त्या जशाच्या तशा पडलेल्या राहतात. म्हणून त्या काय आपल्या जीडीपीचा भाग असतील का? पुढच्या वर्षी त्या आपल्या जीडीपीचा भाग होतील काय? नाही. जे काही इन्व्हेंटरी आहे किंवा त्या पडलेल्या वस्तू आहे ज्या विकलेल्या गेल्या नाहीत, तर त्या मागच्या वर्षी ऑलरेडी काउंट केलेल्या होत्या. या वर्षीमध्ये त्या काउंट केल्या जात नाही, त्या जीडीपी मध्ये काउंट केल्या जात नाही. तर ह्या होत्या बाबी ज्या जीडीपी मध्ये काउंट केल्या जात नाही, आणि ज्या काउंट केल्या जातात ते मी तुम्हाला आधीच सांगितलेले आहे. आय होप तुम्हाला आता ही जीडीपीची जी कन्सेप्ट आहे ती चांगल्या प्रकारे कळली असेल, किंवा चांगल्या प्रकारे तुम्हाला ही कन्सेप्ट जी आहे जीडीपी, ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट, स्थूल देशांतर्गत उत्पन्न, हे तुम्हाला चांगल्या प्रकारे समजलं असेल. दोस्तो, आता तुम्ही विचार करा की हे जीडीपी मापनाचं महत्त्व काय नेमकं, की जीडीपीमुळे तुम्हाला नेमकं समजते काय? तर बघा, जीडीपी ही देशाची अंतर्गत शक्ती दाखवते. तुमच्या देशामध्ये किती सेवांचं, किती वस्तूंचं उत्पन्न होत आहे, यावरून काय समजते की तुमच्या देशामध्ये अंतर्गत शक्ती कशा प्रकारची आहे, किती तुमचा देश उत्पन्न करत आहे, किती रोजगार देत आहे, यामुळे तुमच्या देशाची अंतर्गत शक्ती दाखवली जाते. आणि एक लक्षात घ्या की ही जी आहे ना, ही संख्यात्मक टर्म आहे. एका आकड्यांमध्ये तुम्हाला समजते की तुमचा जीडीपी किती आहे. दुसऱ्या देशांच्या तुलनेमध्ये तुमचे आकडे दाखवले जातात की किती फुगलेले तुमचे आकडे आहेत, किती चांगले आकडे आहेत. म्हणून ही एक संख्यात्मक टर्म आहे. यामुळे संख्यात्मक आकलन होते तुमच्या अर्थव्यवस्थेचं. आणि जीडीपीचा जो वापर आहे ना, तो 2 किंवा अधिक देशांच्या ज्या काही अर्थव्यवस्था असतात, त्या अर्थव्यवस्थांची तुलना करण्यासाठी आपण या जीडीपीचा वापर करत असतो. समजलं का जीडीपी मापनाचं तुम्हाला महत्त्व? आता आपण काय करू, GVA बघा, ते काही 2-3 पुस्तकं मी बघितले, त्यामध्ये जिकडे तिकडे जीव्हीए हे तुम्हाला दिसून येईल. पण नेमकं हे जीव्हीए म्हणजे काय हे पोरं समजून घेत नाही, किंवा ते त्यांना कठीण जाते. जीव्हीए म्हणजे काय हो, तर ग्रॉस व्हॅल्यू ॲडिशन किंवा ग्रॉस व्हॅल्यू ॲडेड, ढोबळ मूल्यवर्धन संकल्पना. आता काय असते बघा, उदाहरण देऊ सांगतो तुम्हाला. आता आपल्या घरी समजा गव्हाचं उत्पादन घेतलं. ठीक आहे. कशाचं उत्पादन घेतलं? गहू उत्पादित केले. आता ते जे गहू आहे ते एखाद्या व्यापाऱ्याला तुम्ही विकतात. म्हणजे आता बघा, तुम्ही एखाद्या व्यापाऱ्याला ते गहू विकले. कितीला विकले? समजा की आपण सोप्या पद्धतीने घेऊ, 100 रुपयाचे गहू आहेत. 100 रुपयाचे गहू तुम्ही उत्पादित केले, ते 100 रुपयाचे व्यापाऱ्याला विकले. तो व्यापारी काय करणार, ते जे गहू आहे ते आता एखाद्या आटा कंपनीला विकणार. जी कंपनी आटा तयार करते ना, आटा म्हणजे काय माहीत असेल तुम्हाला. ठीक आहे. तर जी कंपनी आटा तयार करते त्या कंपनीला तो व्यापारी तो गहू विकणार. तुमचे 100 रुपयाचे गहू तो 200ला विकणार. ठीक आहे. तो आता ते त्याची काही चालाकी करेल तो, आणि 200 रुपयाला ते विकणार. ठीक आहे. म्हणजे किती व्हॅल्यू ॲडिशन झाली? 100 रुपयाची व्हॅल्यू ॲडिशन झाली. आता तो आटा कंपनीवाला काय करणार, त्या गव्हाचा आटा बनवणार, आणि तो आटा 300 रुपयाला एखाद्या बिस्किट कंपनीला विकणार. कोणत्या? बिस्किट कंपनीला. मग बिस्किट कंपनी काय करते, 300 रुपयात तो आटा खरेदी करते. त्या बिस्किटापासून ते जे बिस्किट आहेत ना, आपल्या आट्यापासून काय करते, बिस्किट बनवते. आणि ते जे बिस्किट आहेत ना, ते 400 रुपयाला विकते. किती रुपयाला विकते? 400 रुपयाला. मग आता बघा, अंतिम वस्तू काय आहे? बिस्किट आहे. मूल्य किती आहे त्याचं? अंतिम मूल्य काय आहे? 400 रुपये आहे. मग तुम्ही म्हणणार सर हे ग्रॉस व्हॅल्यू ॲडेड, याचा अर्थ काय? तर बघा, 100 रुपयाचे गहू, यामध्ये जेव्हा तुम्ही व्यापाऱ्यानं जेव्हा आटा कंपनीला विकले, ठीक आहे, तर तेव्हा 100 रुपयाचं ॲडिशन झालं. म्हणजे 100 आणि 100 झाले 200. ठीक आहे. आपल्या ज्या व्यापाऱ्यानं आहे ते आटा कंपनीला विकले 200 रुपयात. ठीक आहे.
मग तो जो आटा कंपनीवाला आहे तो 300 रुपयामध्ये त्या बिस्किट कंपनीला विकत आहे. ठीक आहे, म्हणजे 100 आणि 100 किती झाले 200, 200 आणि 100 किती झाले 300. आणि तो बिस्किट कंपनीवाला काय करतो, त्या 300 रुपयामध्ये 100 रुपयाचं व्हॅल्यू ॲडिशन करतो आणि 400 रुपयाला विकतो. म्हणजे आणखी 100 किती झाले हो 400 रुपये झाले. म्हणजे अंतिम वस्तूचं मूल्य बी 400 येत आहे आणि जे काही व्हॅल्यू ॲडिशन होत आहे प्रत्येक स्तरावर, शेतकऱ्याच्या स्तरावर 100 रुपये, व्यापाऱ्याच्या स्तरावर 100 रुपये, त्यानंतर आटा कंपनीमध्ये 100 रुपये आणि बिस्किट कंपनीमध्ये 100 रुपये. व्हॅल्यू ॲडिशन किती होत आहे 100 100 100चं व्हॅल्यू ॲडिशन होत आहे, झाले 400 रुपये. आणि बिस्किटचं अंतिम मूल्य काय आहे ते सुद्धा 400 रुपये आहे. मग आपण जेव्हा हे व्हॅल्यू ॲडिशन मापत असतो यालाच म्हणतात ग्रॉस व्हॅल्यू ॲडिशन. जेव्हा एखादी वस्तू बाजारात विक्रीसाठी येते तेव्हा ती तयार होत असताना वेगवेगळ्या स्तरावर तिचे उत्पादन होते किंवा तिचा दर्जा वाढवला जातो. अशा प्रत्येक स्तरावर जे मूल्यवर्धन होत असते त्यालाच आपण काय म्हणतो GVA, ग्रॉस व्हॅल्यू ॲडेड असं म्हणतो. ओके, समजलं का दोस्तो? आता आपण काय करू की GDP ग्रोथ आणि GDP ग्रोथ रेट यामध्ये नेमका फरक काय आहे किंवा GDP ग्रोथ रेट आणि GDP ग्रोथ म्हणजे काय हे आपण समजून घेऊ. सर्वप्रथम GDP ग्रोथ, ज्याला आपण GDP वाढ असेही म्हणतो. दोस्तो, समजा मागच्या वर्षी 100 रुपये GDP होता आणि यावर्षी GDP हा 110 रुपये आहे. मागच्या वर्षी किती होता 100 रुपये आणि यावर्षी आहे 110 रुपये. तर मला सांगा तुम्ही याला काय म्हणणार की GDP मध्ये वाढ झालेली आहे, GDP वाढ झालेली आहे. कितीनं वाढ झालेली आहे 10 रुपयानं तुमची GDP वाढ झालेली आहे, म्हणजे 110 झालेले आहेत. ठीक आहे, याला काय म्हणतो आपण GDP वाढ म्हणतो. पण जेव्हा आपण हेच जे काही वाढ आहे जेव्हा ती आपण पर्सेंटेजमध्ये दाखवत असतो, टक्क्यांमध्ये दाखवत असतो, त्याला आपण GDP ग्रोथ रेट असे म्हणतो. मग मागच्या वर्षी 100 रुपये GDP होता, यावर्षी किती झाला 110 झाला. म्हणजे किती टक्क्यांनी GDP वाढला हो, तर 10% आपला GDP वाढलेला आहे. मग ग्रोथ रेट किती आहे तर 10% आहे. आय होप तुम्हाला ग्रोथ रेट म्हणजे काय, GDP ग्रोथ रेट म्हणजे काय आणि GDP ग्रोथ म्हणजे काय, GDP वाढ म्हणजे काय आणि GDP वाढ टक्केवारी म्हणजे काय हे तुम्हाला समजलं असेल. दोस्तो, आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो की समजा मागच्या वर्षी आपला GDP 100 रुपये होता आणि यावर्षी आपला जो GDP आहे तो 90 रुपये आहे. मग तुम्ही याला GDP वाढ म्हणणार का? तर तुमचं प्रश्नाचं उत्तर असलं पाहिजे की हो सर GDP वाढच म्हणू. फक्त ते मांडताना आम्ही नेगेटिव्हमध्ये मांडू की GDP जी वाढ आहे ती नेगेटिव्हमध्ये झालेली आहे. ओके, आणि जर GDPची वाढ पॉझिटिव्हमध्ये असेल तर आम्ही पॉझिटिव्हमध्ये मांडू. पण त्याला आपण GDP वाढ असेच म्हणू. GDP घट म्हणू का? नाही, GDP वाढ असेच म्हणू. ठीक आहे, पर्सेंटेजमध्ये पण तसंच आहे. नेगेटिव्हमध्ये पर्सेंटेज असू शकतात किंवा पॉझिटिव्हमध्ये असू शकतात, पण तुम्हाला त्याला GDP ग्रोथ रेट असंच म्हणावं लागेल. ठीक आहे, आय होप तुम्हाला GDP ग्रोथ म्हणजे काय आणि GDP ग्रोथ रेट म्हणजे काय हे पण समजलं असेल. आपला जो पुढचा मुद्दा आहे तो असा आहे की GDP आणि GVA यामधील नेमका फरक काय आहे. तर लक्षात घ्या की GDP मोजताना आपण वस्तूचे अंतिम मूल्य विचारात घेतो. GDP मोजताना आपण वस्तूचे अंतिम मूल्य विचारात घेतो, पण जेव्हा आपण GVA मोजत असतो तेव्हा आपण प्रत्येक स्तरावर जे काही मूल्यवर्धन होत असते, ग्रॉस व्हॅल्यू ॲडिशन जी होत असते ती विचारात घेत असतो. आणि असं केल्यामुळे काय होत असते की वस्तू निर्मितीचा जो काही प्रत्येक स्तर आहे त्याची आपल्याला संकल्पना समजते. एक गोष्ट तुम्ही समजून घ्या दोस्तो की हा जो GDP असतो हा अर्थव्यवस्थेचे ग्राहकाच्या बाजूने चित्र दाखवतो, तर हा जो GVA असतो ना तो उत्पादकाच्या किंवा पुरवठादाराच्या बाजूने चित्र दाखवत असतो. कारण ग्रॉस व्हॅल्यू ॲडिशन कशामध्ये होत असते हो, जेव्हा ते उत्पादनाचे वेगवेगळे स्तर आहेत त्यामध्ये होत असते. म्हणजे हे चित्र कोणाच्या बाजूने दाखवत आहे, उत्पादकाच्या बाजूने दाखवत आहे. आणि जेव्हा आपण GDP मोजत असतो तेव्हा GDP मोजत असताना वस्तूचं जे अंतिम मूल्य आहे ते आपल्याला दाखवले जात असते. त्यामुळे ग्राहकाला ती अंतिम मूल्याला जी काही वस्तू जात आहे ते ग्राहकाच्या बाजूने मांडलेलं असते. म्हणून GDP हा ग्राहकाच्या बाजूने असतो, तर GVA हा तुम्हाला उत्पादकाच्या बाजूने असताना दिसून येईल. आणि 2015 पासून आपलं जे भारत सरकार आहे ते GDP मोजण्यापेक्षा GVA मोजण्यावर भर देत आहे. दोस्तो, लक्षपूर्वक ऐका. तुम्हाला जी बाब आता मी सांगणार आहे ती तुमच्या परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे. सध्या आपल्या भारतामध्ये जो GDP मोजला जातो तो मार्केट प्राइसला मोजला जातो, बाजार किमतीला मोजला जातो. 2015 पासून GDP हा बाजार किमतीला मोजला जात आहे. त्याआधी व्हायचं असं की जो GDP मोजला जायचा तो फॅक्टर कॉस्टला, घटक मूल्य किमतीला मोजला जायचा काँग्रेसच्या काळामध्ये. सध्या BJPची गव्हर्नमेंट आहे आणि या BJPच्या गव्हर्नमेंटमध्ये जो GDP मोजला जात आहे तो मार्केट प्राइसला, बाजार मूल्याला मोजला जात आहे.
आणि जो GVA मोजला जात आहे, ग्रॉस व्हॅल्यू ॲडेड, हा जो मोजला जात आहे तो मूळ किमतीला, ज्याला आपण बेसिक प्राइस असे म्हणतो, त्या मूळ किमतीला मोजला जात आहे. तुम्ही म्हणणार सर ह्या गोष्टी बाजूला ठेवा आणि आम्हाला पद्धतशीरपणे हे समजावून सांगा की फॅक्टर कॉस्ट म्हणजे काय, घटक मूल्य किंमत म्हणजे काय, बेसिक प्राइस म्हणजे काय, मूळ किंमत म्हणजे काय, मार्केट प्राइस म्हणजे काय, बाजार मूल्य म्हणजे काय, सांगतो. सविस्तरपणे प्रत्येक गोष्ट तुम्हाला समजावून सांगतो. बघा, एखादी कंपनी आहे किंवा एखादी फॅक्टरी आहे, त्या फॅक्टरीमध्ये एखाद्या वस्तूचं उत्पादन घेतलं जात आहे. मग मला सांगा की एखादी फॅक्टरी स्थापन करण्यासाठी किंवा त्या फॅक्टरीमध्ये एखाद्या वस्तूचं उत्पादन करण्यासाठी कोणकोणते घटक लागतात. बघा, पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला भूमी लागणार, जिथं तुम्हाला ती कंपनी उभी करायची आहे, जिथं तुम्हाला ती फॅक्टरी उभी करायची आहे. तुम्हाला कच्चा माल लागणार, ज्या कच्च्या मालापासून तुम्ही पक्का माल बनवणार आहे. तुम्हाला श्रम, लेबर लागणार, लेबर श्रमिक तुम्हाला लागतील त्या वस्तू बनवण्यासाठी. त्यानंतर तुम्हाला भांडवल, पैसा लागणार आहे. हे झालं पैशाचं भांडवल. आणि दुसरं भांडवल म्हणजे तुम्हाला यंत्र लागणार आहेत, यंत्र सामग्री लागणार आहे. या सगळ्या गोष्टी मिळून जी वस्तू तयार केली जाते आणि त्या वस्तूची या घटकांवर आधारित किंमत ठरवली जाते, त्या किमतीला घटक मूल्य किंमत असे म्हटले जाते, फॅक्टर कॉस्ट असे म्हटले जाते. कोणकोणते फॅक्टर लागत आहे, श्रम म्हणजेच लेबर लागत आहे, भांडवल लागत आहे, कॅपिटल लागत आहे, कच्चा माल लागत आहे, रॉ मटेरियल लागत आहे. ह्या ज्या गोष्टी आहेत ना, याचा मध्यस्थी ठेवून जी वस्तूची किंमत ठरवली जाते तिला आपण फॅक्टर कॉस्ट असे म्हणतो. आय होप तुम्हाला घटक मूल्य किंमत म्हणजे काय, फॅक्टर कॉस्ट म्हणजे काय समजलं असेल. दुसरा मुद्दा असा की मूळ किंमत म्हणजे काय. आता दोस्तो, ती जी वस्तू आहे ती त्या फॅक्टरीमध्ये तयार होत आहे. ती वस्तू त्या फॅक्टरीमध्ये तयार होत असताना गव्हर्नमेंट काय करते की त्या कंपनीवर किंवा त्या फॅक्टरीवर उत्पादन शुल्क लावत असते की तुम्ही एखाद्या वस्तूचं उत्पादन घेतायत ना, मग तुम्हाला उत्पादन शुल्क भरावं लागेल. महानगरपालिकेमध्ये, नगरपालिकेमध्ये जाऊन तुम्हाला ते शुल्क भरावं लागत असते. हा एक प्रकारचा इनडायरेक्ट टॅक्सच असतो. आणि एक गोष्ट आणखी असते की जर समजा तुम्ही एखाद्या चांगल्या वस्तूचं उत्पादन करत असाल किंवा काहीतरी चांगलं काम करत असाल तर गव्हर्नमेंट तुम्हाला सबसिडी सुद्धा देते. मग जेव्हा तुमच्यावरती टॅक्स लावत असते तेव्हा तुमच्या वस्तूची किंमत वाढते, कारण तो अप्रत्यक्ष कर आहे. आणि जेव्हा तुम्हाला ती सबसिडी देत असते तेव्हा तुमची ती प्राइस कमी होत असते, त्या वस्तूची किंमत कमी होत असते. म्हणजे काय दोस्तो, की तुमची जी फॅक्टर कॉस्ट आहे तिच्यामध्ये जो गव्हर्नमेंटनं टॅक्स लावला, उत्पादन कर जो लावला तो प्लस करायचा आणि सबसिडी तिथून मायनस करायची. जी किंमत येते त्या किमतीला म्हणतात मूळ किंमत. काय म्हणतात, मूळ किंमत असे म्हणतात. सबसिडीमुळे ती किंमत कमी होते कारण तुम्हाला ते वजा करावं लागत असते आणि जे कर तुमच्यावर लादले जातात त्यामुळे तुम्ही ते कर सुद्धा त्या वस्तूमध्येच लादत असतात, म्हणून ती किंमत वाढत असते, कारण ते कर जे असतात ते अप्रत्यक्ष कर असतात. तुम्ही म्हणणार सर हे प्रत्यक्ष कर आणि अप्रत्यक्ष कर हे काय भानगड आहे, आधी ते समजावून सांगा. ते पण सांगतो. बघा, प्रत्यक्ष कर म्हणजे काय हो, की आता समजा मी एक व्यक्ती आहे, माझ्यावर एखादा कर लागला तर तो मी स्वतः भरतो. म्हणजे माझ्यावर जर कर लागला तर तो मीच भरणार, याला म्हणतात प्रत्यक्ष कर. काय म्हणणार, प्रत्यक्ष कर. मग अप्रत्यक्ष कर म्हणजे काय, समजा माझ्यावर जर एखादा कर लागला तर तो मी स्वतः न भरता कोण्या दुसऱ्या व्यक्तीकडून तो भरून घेतो, त्याला म्हणतात अप्रत्यक्ष कर. सर उदाहरण देऊन सांगा. उदाहरण पण देतो. समजा मी आता एक सफरचंद विक्रेता आहे, मी 10 रुपयाला एक सफरचंद विकतो, परंतु गव्हर्नमेंट काय करते की माझ्यावर आता कर लावते की तू हे वस्तू विकू राहिला ना, तर तुझ्यावर कर लागेल, तुला प्रत्येक सफरचंदाच्या मागे 1 रुपया टॅक्स लावतो. मग मी काय करणार की जे 10 रुपयाचं सफरचंद मी विकत होतो ते मी आता 11ला करणार. म्हणजे मी स्वतः टॅक्स भरत आहे काय, नाही. जो ग्राहक येईल त्याला मी ते 11चं देणार. म्हणजे एक तर मी माझ्या सफरचंदची किंमत वाढवली कारण गव्हर्नमेंटनं माझ्यावर अप्रत्यक्ष कर लावला. सफरचंद 10 रुपयाचं 11 रुपयाला झालं. मी स्वतः तर काही तो टॅक्स भरत नाही, ग्राहकाकडून तो टॅक्स घेतो. म्हणजे सफरचंद हे 10चं 11ला देतो. म्हणजे टॅक्स कोण भरत आहे हो, तो तुमचा ग्राहक टॅक्स भरत आहे. याला म्हणतात अप्रत्यक्ष कर. आणि हाच अप्रत्यक्ष कर जेव्हा तुम्ही एखादं उत्पादन घेत असतात तेव्हा तुमच्यावर गव्हर्नमेंट लावत असते. यामुळे काय होत असते की वस्तूची किंमत वाढते, कारण जो उत्पादन करताय तो कर कोणाकडून घेतो, दुसऱ्याकडून घेत असतो. आय होप तुम्हाला आता प्रत्यक्ष कर म्हणजे काय आणि अप्रत्यक्ष कर म्हणजे काय हे समजलं असेल. दोस्तो, लक्षात घ्या की प्रत्यक्ष करामुळे वस्तूची किंमत वाढत नाही. बाजार किमतीमध्ये किंवा जे मूळ किंमत आहे त्यामध्ये प्रत्यक्ष कराचा काहीही वाटा नसतो. कशाचा वाटा असतो मग त्यामध्ये, तर अप्रत्यक्ष कराचा असतो. कारण अप्रत्यक्ष करामुळे तुमची जी बाजार किंमत असते किंवा वस्तूची जी किंमत असते ती वाढत असते, कारण तो एक अप्रत्यक्ष कर आहे. तो जो उत्पादन करताय तो दुसऱ्याकडून तो भरून घेत असतो. समजलं. तर मूळ किंमत म्हणजे काय, तर तुमची जी घटक मूल्य किंमत आहे
त्यामध्ये जे काही उत्पादन कर गव्हर्नमेंटनं तुमच्यावर लावले ते प्लस करायचे, सबसिडी मायनस करायची, तुमची मूळ किंमत निघते आणि याच मूळ किमतीला जीव्हीए मोजला जातो. समज में आया? ओके. आता मार्केट प्राइस म्हणजे काय ते समजावून सांगा सर. तुम्ही वस्तू फॅक्टरीमध्ये उत्पादित केली, त्यावर त्याची जी आहे ती घटक किंमत तयार झाली, घटक मूल्य किंमत तयार झाली, त्यानंतर गव्हर्नमेंटने त्यावर टॅक्स लावले काही उत्पादन शुल्क आणि मग त्याची तुम्ही मूळ किंमत तयार केली सबसिडी मायनस करून. आता ही जी मूळ किंमत आहे ना, ही त्या वस्तूची मूळ किंमत तयार होते आणि जेव्हा ती वस्तू बाजारामध्ये जात असते तेव्हा जो काही ट्रान्सपोर्टेशनचा खर्च येतो तो तिच्यामध्ये ऍड केला जातो. त्यानंतर त्या वस्तूमध्ये जी काही गव्हर्नमेंट वस्तूवर कर लावत असते की त्या वस्तूचं उत्पादन झालं तर त्या वस्तूवर जो कर लावते तो तिच्यामध्ये ऍड केला जातो. सबसिडी मायनस केली जाते कारण सबसिडी ती फायद्याची असते म्हणून सबसिडी मायनस केली जाते आणि जी किंमत निघते तिला बाजार किंमत म्हणतात. म्हणजे तुम्ही जेव्हा बाजारामध्ये जाता आणि ज्या किमतीला ती वस्तू विकत घेता ती किंमत ही तिची बाजार किंमत असते. समजलं का? आय होप तुम्हाला फॅक्टर कॉस्ट म्हणजे काय, घटक मूल्य किंमत म्हणजे काय समजलं असेल. तुम्हाला मूळ किंमत म्हणजे काय ते समजलं असेल, बेसिक प्राइस म्हणजे काय समजलं असेल. याच बेसिक प्राइसला जीव्हीए मोजला जातो. त्यानंतर तुम्हाला बाजार किंमत म्हणजे काय, मार्केट प्राइस म्हणजे काय हे पण समजलं असेल आणि या मार्केट प्राइसला सध्या आपली गव्हर्नमेंट जीडीपी मापत आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. 2015 पासून जीडीपी हा मार्केट प्राइसला मोजला जात आहे आणि जीव्हीए हा मूळ किमतीला बेसिक प्राइसला मोजला जात आहे. ही एक महत्वाची बाब तुम्हाला तुमच्या माइंडमध्ये फिट करून ठेवायची आहे. दोस्तो, तुम्हाला एक प्रश्न विचारतो. मला सांगा, जीडीपी वाढ या कॉन्सेप्टमध्ये वस्तू व सेवांची वाढ अपेक्षित आहे की वस्तू व सेवांच्या किमतीची वाढ अपेक्षित आहे? उत्तर द्या. तुमचं उत्तर असलं पाहिजे सर वस्तू व सेवांची वाढ अपेक्षित आहे. किमती वाढ म्हणजे तर हे चलनवाढ होणे आहे, यामध्ये महागाई वाढू शकते, त्यामुळे वस्तू व सेवांची वाढ अपेक्षित आहे जीडीपी वाढमध्ये. मग मला सांगा की वस्तू व सेवांच्या किमती वाढल्या तरी पण जीडीपी वाढू शकतो का? तर हो. वस्तू व सेवांचं उत्पादन झालं नाही आणि वस्तू व सेवांच्या जर फक्त किमती वाढल्या तरी सुद्धा तुम्हाला जीडीपी वाढलेला दिसू शकतो. हा एक प्रॉब्लेम आहे, ही एक अर्थव्यवस्थेमधली समस्या आहे ज्यामध्ये महागाई वाढत असते आणि जीडीपी आपल्याला वाढलेला दिसू शकतो, परंतु रिअलमध्ये तो जीडीपी वाढलेला नसतो, तर फक्त वस्तू आणि सेवांच्या किमती वाढलेल्या असतात. तुम्हाला उदाहरण देऊन सगळं काही समजावून सांगतो. दोस्तो, आपण 2 वर्ष घेऊ, 2020 आणि 2021. समजा 2020 मध्ये 100 वस्तूंचं उत्पादन झालं, त्यांची जी प्राइस होती ती होती 100 रुपये, म्हणजे जीडीपी किती होता? 100 रुपये. 2021 मध्ये सुद्धा 100च वस्तूंचं उत्पादन झालेलं आहे बरं का. 2021 मध्ये सुद्धा 100च वस्तूंचं उत्पादन झालं, परंतु त्याची जी प्राइस आहे ती झाली 150 रुपये, म्हणजे जीडीपी झाला 150 रुपये. याचा अर्थ काय हो? तर याचा अर्थ असा की 2020 मध्ये जी 1 रुपयाची वस्तू होती ती आता किती रुपयाला मिळत आहे? ती मिळत आहे 1.5 रुपयाला. म्हणजे काय? तर इथं भाववाढ झालेली आहे. वस्तू आणि सेवांचं जे उत्पादन आहे ते वाढलं का? नाही, इथं फक्त किमती वाढल्या आणि त्यामुळे आपल्याला जीडीपी वाढलेला दिसत आहे. परंतु रिअल सिच्युएशन काय हवी होती की आपल्या वस्तू आणि सेवांचं उत्पादन वाढायला पाहिजे होतं. इथं फक्त भाववाढ झालेली आहे, इथं फक्त किमती वाढलेल्या आहे आणि त्यामुळे आपल्याला जीडीपी हा फुगलेला दिसत आहे. याला आपण जीडीपी वाढ म्हणू का? रिअल सिच्युएशन मध्ये याला आपण जीडीपी वाढ म्हणू का? तर नाही. दोस्तो, ही जी समस्या आहे ही सॉल्व्ह करण्यासाठी किंवा ही जी महागाई आहे हिचं आकलन करण्यासाठी 2 महत्त्वाचे कन्सेप्ट आता समोर येतात. एक म्हणजे नॉमिनल जीडीपी आणि दुसरं म्हणजे रिअल जीडीपी. तुम्ही म्हणणार सर हे मराठीमध्ये काय म्हणता याला? तर लक्षात घ्या की परीक्षेमध्ये मराठीमधून असंच लिहून येते की नॉमिनल जीडीपी म्हणजे काय आणि रिअल जीडीपी म्हणजे काय. त्यामुळे तुम्हाला हे इंग्रजीमध्ये समजून घ्यायचं आहे. नॉमिनल जीडीपी म्हणजे काय आणि रिअल जीडीपी म्हणजे काय. तर हा जो नॉमिनल जीडीपी असतो ना, हा चालू किमतीला मोजण्यात येतो. म्हणजे बघा, आता समजा 2020 मध्ये एखादी वस्तू 2 रुपयाची होती आणि 2021 मध्ये जर ती 4 रुपयाची झाली तर तो जीडीपी हा त्या 4 रुपयाच्या किमतीनंच मोजला जातो. समजलं का? याला म्हणतो आपण नॉमिनल जीडीपी. म्हणजे काय? तर त्या वर्षामध्ये ज्या काही चालू किमती असतील त्या चालू किमतीला तो जीडीपी मोजला जातो आणि म्हणूनच त्याला नॉमिनल जीडीपी असे म्हणतात. दुसरा जीडीपी कोणता आहे? तर तो आहे रिअल जीडीपी. आता या रिअल जीडीपी मध्ये होत काय असते माहिती आहे का? की एखादे वर्ष आधारभूत वर्ष मानले जाते आणि त्या आधारभूत वर्षांमध्ये जे काही स्थिर किमती असतील त्या स्थिर किमतीला जे उत्पन्न मोजले जाते त्याला आपण रिअल जीडीपी असे म्हणतो. काय म्हणतो? रिअल जीडीपी असे म्हणतो. रिअल जीडीपी कसा मोजला जातो? आता तुम्हाला उदाहरण देऊन सांगतो. बघा, आपण आधी काय बघितलं होतं? आपण आधी 2020 आणि 2021 असे वर्ष घेतले. आता आपण काय करतो माहिती आहे का? की समजा आपण बेस इयर
ज्याला आपण आधारभूत वर्ष असं म्हणतो, ते जर समजा आपण 2020 घेतलं तर 2020 मध्ये 100 वस्तूंचं उत्पादन झालं, जीडीपी होता 100 रुपये, वस्तू होती 1 रुपयाची. ठीक आहे. 2021 मध्ये सुद्धा 100च वस्तूचं उत्पादन झालेलं आहे, पण जो जीडीपी आला होता तो आला होता 150 रुपये, म्हणजे वस्तू 1.5 रुपयाला झाली होती एक वस्तू. आपण काय करू की ह्या ज्या 100 वस्तू आहे त्या बेस इयर जर 2020 आपण घेतलं तर त्यामध्ये 1 रुपया किंमत होती एका वस्तूची, तर तेच किंमत आपण ग्राह्य धरू. म्हणजे 2021 मध्ये सुद्धा 100 गुणिला 1 म्हणजे जीडीपी किती येईल, 100च येईल. याचा अर्थ जीडीपी वाढला काय, तर नाही. हा झाला आपला रिअल जीडीपी. म्हणजे एखादं वर्ष बेस इयर घ्यायचं, त्या बेस इयरला ज्या काही स्थिर किमती होत्या त्या स्थिर किमतीलाच आता जर समजा जे वर्ष असेल, समजा आता समजा 2022चं वर्ष आहे, तर त्या बेस इयरला जर समजा आपण 2020 किंवा 2015 हे जर बेस इयर घेतलं तर त्या बेस इयरला ज्या काही त्या वस्तूच्या किमती होत्या त्याच किमतीला तो जीडीपी मोजणे, म्हणजे याला आपण काय म्हणतो, रिअल जीडीपी असे म्हणतो. काय म्हणतो, रिअल जीडीपी असे म्हणतो. आता या रिअल जीडीपी मुळे काय होते, तर आपल्याला अर्थव्यवस्थेचं जे खरं चित्र आहे ना ते दिसून येते. म्हणजे नेमकं महागाई वाढली काय, महागाई वाढली असेल तर किती वाढली, हे जर चित्र आहे तर हे आपल्याला रिअल जीडीपी मध्ये दिसून येते. कारण आपण बेस इयर घेत असतो. 2000 मध्ये किमती किती होत्या किंवा ठीक आहे 2015 मध्ये किमती किती होत्या, त्यानुसार 2022 मध्ये किमती किती वाढल्या, त्यानुसार जीडीपी किती वाढलेला आहे, नॉमिनल जीडीपी आणि रिअल जीडीपी मध्ये हा फरक किती झालेला आहे, कशा प्रकारचा फरक झालेला आहे, वस्तू आणि सेवांच्या किमतीच्या वाढल्यामुळे हा फरक झालेला आहे की वस्तू आणि सेवांचे जे काही उत्पादन आहे ते वाढल्यामुळे हा फरक झालेला आहे. या सगळ्या गोष्टी आपल्याला जेव्हा आपण नॉमिनल जीडीपी काढतो आणि रिअल जीडीपी काढतो याद्वारे समजून येते. कन्सेप्ट समजली काय, नॉमिनल जीडीपी हा चालू किमतीला मोजला जातो, तर रिअल जीडीपी हा एखादा आधारभूत वर्ष घेऊन त्या आधारभूत वर्षाला तो रिअल जीडीपी मोजला जात असतो. आय होप ही गोष्ट तुम्हाला समजली असेल. आता आधारभूत वर्ष कसं कॅल्क्युलेट केलं जाते किंवा आधारभूत वर्ष कसं ठरवलं जाते. बघा, एखादी कमिटी बसते त्याच्यासाठी. ती कमिटी मागच्या 10-15 वर्षाचा अभ्यास करते, 10 वर्षाचा समजा, आणि त्या वर्षामध्ये एखादं वर्ष बघते की ज्या वर्षामध्ये वस्तूच्या किमती या स्थिर होत्या, त्यामध्ये जास्त चढ उतार झाला नाही, आणि ते वर्ष मग आधारभूत वर्ष असं वर्ष ठरवलं जाते. आणि त्या आधारभूत वर्षाला मग तुमचा जीडीपी, तुमचा जो काही राष्ट्रीय उत्पन्न असेल ते त्याद्वारे मोजले जात असते. आणि हे आधारभूत वर्ष कोणती संस्था ठरवत असते, तर CSO, सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑर्गनायझेशन, ही जी संस्था आहे ती हे आधारभूत वर्ष ठरवत असते. काय झालं होतं बघा, अभिजित सेनगुप्ता समिती बसली होती. त्या अभिजित सेनगुप्ता समितीनं काय केलं होतं की 2004-05 हे आर्थिक वर्ष जे आहे ते आधारभूत वर्ष ठरवलं होतं. 2011 मध्ये जी कमिटी बसली होती ही अभिजित सेनगुप्ता, त्या सेनगुप्ता समितीनं 2004-05 हे आधारभूत वर्ष, हे आर्थिक वर्ष जे आहे 2004-05 हे आधारभूत वर्ष ठरवलं होतं. कोणत्या कमिटीनं, तुम्हाला ही कमिटी पाठच करायची आहे. अभिजित सेनगुप्ता 2004-05 हे आर्थिक वर्ष आधारभूत वर्ष ठरवलं होतं, बेस इयर ठरवलं होतं. काय झालं, 2014 मध्ये इलेक्शन झाले, बीजेपी गव्हर्नमेंट सत्तेमध्ये आली. मग बीजेपी गव्हर्नमेंट काय म्हणे की आपण आधारभूत वर्ष चेंज करू. आधारभूत वर्ष चेंज केलं की काय होईल, बरोबर जीडीपी त्याला जास्त दिसेल. कारण ऑब्विसली 2004-05 मध्ये ज्या काही वस्तूच्या किमती होत्या त्या 2014 पर्यंत 15 पर्यंत वाढलेल्या असतील. मग जेव्हा तुम्ही त्या किमतीला जीडीपी काउंट कराल तर जीडीपी जास्तच तुमचा दिसून येईल. म्हणून बीजेपी गव्हर्नमेंटनं काय केलं, ते ठरवलं आपण काय करू म्हणे, आधारभूत वर्ष चेंज करू. आणि त्यासाठी त्यांनी प्रोफेसर के सुंदरम समितीची शिफारस मानली. म्हणजे ते प्रोफेसर के सुंदरम समिती स्थापित केली. त्या समितीने काय सांगितलं की 2011-12 हे तुम्ही आर्थिक वर्ष ठरवा म्हणे. बीजेपी गव्हर्नमेंटला के सुंदरम काय म्हणे, प्रोफेसर के सुंदरम म्हणे तुम्ही 2011-12 हे आर्थिक वर्ष आधारभूत वर्ष माना म्हणे. आणि बीजेपी गव्हर्नमेंटने तेच केलं. आपली जी मोदी सरकार आहे त्यांनी तेच केलं. 2011-12 हे आर्थिक वर्ष आधारभूत वर्ष मानण्यात आलं 2015 पासून. आणि मग 2011-12च्या किमतीनुसार जीडीपी मापण्यात आला. जीडीपी मापण्यात सध्या पण येत आहे. कोणत्या किमतीनुसार, 2011-12च्या किमतीनुसार. आता मला सांगा, जीडीपी तुम्हाला तेवढाच दिसून येईल की वाढलेला दिसून येईल? जास्त दिसून येईल. का दिसून येईल जास्त दोस्तो, कारण 2004-05 किमती कमी असतील, त्याच किमती 2011-12 मध्ये वाढलेल्या असतील. मग मोदी गव्हर्नमेंट काय म्हणेल की वो जीडीपी वाढला, बघा आमच्या सत्तेमध्ये जीडीपी वाढला. पण रियालिटी काय असते की जीडीपी हा न वाढता त्या वस्तूच्या किमती वाढलेल्या असतात, आणि त्या किमती वाढल्यामुळे तुम्हाला जीडीपी जास्त दिसून येत असतो. म्हणून हे जर तुम्हाला गव्हर्नमेंट म्हणत असेल की आमच्या गव्हर्नमेंटमध्ये आम्ही जीडीपी वाढवला, तर त्यांना हे विचारायचं की तुम्ही बेस इयर कोणतं घेतलं, तुम्ही रिअल जीडीपी मोजला की नॉमिनल जीडीपी मोजला.
जर तुम्ही रिअल जीडीपी मोजला असेल तर तुम्ही नेमकं बेस इयर कोणतं घेतलं, 2004-05 घेतलं की 2011-12 घेतलं. आणि 2011-12 घेतलं याचा अर्थ तुम्ही जो जीडीपी वाढलेला आहे ते म्हणतात ते फक्त किमती वाढल्यामुळे जीडीपी वाढलेला आहे, असे प्रश्न तुम्ही त्या गव्हर्नमेंटला विचारू शकता. आय होप तुम्हाला रिअल जीडीपी म्हणजे काय, नॉमिनल जीडीपी म्हणजे काय, बेस इयर म्हणजे काय हे सगळं समजलं असेल. अभिजित सेनगुप्तानं कोणतं बेस इयर सांगलं होतं, 2004-05. प्रोफेसर के सुंदरम समितीच्या शिफारसीनुसार कोणतं बेस इयर मानण्यात आलं, 2011-12 हे सध्या आर्थिक वर्ष बेस इयर ज्याला आपण आधारभूत वर्ष असे म्हणतो ते मानण्यात आलेलं आहे. म्हणजे सध्या जर जीडीपी मापला जात आहे तर तो कोणत्या वर्षाच्या किमतीला आधारभूत वर्ष म्हणून मोजला जात आहे, तर 2011-12च्या किमतींना आधारभूत किमती मानून ते जो जीडीपी आहे तो मोजला जात आहे सध्या. ओके. आता दोस्तो, हे जे काही आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये किमतीची वाढ होत असते, भाववाढ होत असते, ती कशा प्रकारे काउंट करता येईल हो? महागाईचं आपल्याला एक मापन कशा प्रकारे करता येईल, तर हे जर महागाई मापायची आहे तर त्यासाठी एक मस्त कन्सेप्ट आहे. त्या कन्सेप्टला म्हणतात जीडीपी डिफ्लेक्टर. काय म्हणतात? जीडीपी डिफ्लेक्टर. तुम्ही म्हणणार सर हे काय आहे नेमकं समजावून सांगा. तर बघा, आपला जो नॉमिनल जीडीपी आहे, तुम्हाला आधी सांगितलं नॉमिनल जीडीपी हा चालू किमतीला मोजलेला जातो, आणि जो रिअल जीडीपी आहे जो आधारभूत वर्ष ठरवून मापला जात असतो. तर नॉमिनल जीडीपी भागेला रिअल जीडीपी करायचं. तुम्हाला तुमच्या जीडीपीमध्ये किती टक्के भाववाढ झाली, किती टक्के चलनवाढ झाली हे तुम्हाला आपोआप समजून येते. समजा आता नॉमिनल जीडीपी जो आहे तो तुमचा 150 रुपये निघाला आणि जो रिअल जीडीपी आहे तो 100 रुपये निघाला, तर याचा अर्थ काय हो, तर 1.5 पट महागाई वाढली हे तुम्हाला आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये दिसून येईल. किती पट महागाई वाढली? जवळजवळ 1.5 पट महागाई वाढली हे तुम्हाला अर्थव्यवस्थेमध्ये समजून येईल. तसंच करायचं, नॉमिनल जीडीपी भागेला रिअल जीडीपी करायचं आणि अर्थव्यवस्थेमध्ये महागाई किती वाढली हे तुम्हाला समजून जाईल, चलनवाढ किती झाली हे तुम्हाला समजून जाईल. आता दोस्तो, आपण काय करू, तुम्हाला जीडीपी म्हणजे काय, नॉमिनल जीडीपी म्हणजे काय, रिअल जीडीपी म्हणजे काय हे सगळं समजलं असेल. आता आपण ग्रॉस जीडीपी आणि नेट जीडीपी यामध्ये फरक काय ते समजून घेऊ. कोणती वस्तू वा यंत्र कित्येक वर्ष त्याच क्षमतेनं कार्य करू शकत नाही. कारण काय हो, कारण त्याची काही प्रमाणात झीज होत असते. यालाच आपण काय म्हणतो माहिती आहे का, घसारा असे म्हणतो. काय म्हणतो? घसारा असे म्हणतो. घसारा विचारात न घेता जर आपण जीडीपी मोजला तर त्याला आपण काय म्हणतो, ग्रॉस जीडीपी किंवा ढोबळ जीडीपी असे म्हणतो. आणि जर जीडीपी मधून आपण घसारा वजा केला, जी काही झीज होत असते यंत्रसामग्रीची, ती झीज जर आपण त्याच्यामधून वजा केली तर आपल्याला नेट जीडीपी, निव्वळ जीडीपी मिळत असतो, ज्याला आपण काय म्हणतो, नेट जीडीपी असे म्हणतो. नेट जीडीपी कसा कळणार, तर जो काही तुमचा जीडीपी आहे त्यामधून तुम्ही घसारा मायनस करा, तुम्हाला नेट जीडीपी मिळते. आय होप तुम्हाला ग्रोस जीडीपी म्हणजे काय आणि नेट जीडीपी म्हणजे काय हे पण समजलं असेल. दोस्तो, आता परीक्षेच्या दृष्टिकोनातून जी अत्यंत महत्त्वाची फॅक्च्युअल माहिती आहे ती मी तुम्हाला सांगतो, ती तुम्हाला पाठ करायची आहे. ठीक आहे, चला पहिली फॅक्च्युअल बाब, भारताचा जो जीडीपी आहे किंवा भारताचं जे काही राष्ट्रीय उत्पन्न आहे किंवा भारतामध्ये जे काही बेस इयर ठरवला जाते, तर हे कोण ठरवत असते, राष्ट्रीय उत्पन्न कोण मोजत असते, जीडीपी कोण मोजत असतो, तर CSO, सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑर्गनायझेशन म्हणजेच केंद्रीय सांख्यिकी आयोग, हा जो काही जीडीपी आहे, जे काही राष्ट्रीय उत्पन्न आहे किंवा जे काही बेस इयर आहे ते CSO ठरवत असते, सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑर्गनायझेशन ठरवत असते. दुसरा मुद्दा सांगतो की आपल्या भारताचं जे आर्थिक वर्ष आहे ते काय आहे हो, तर ते आहे 1 एप्रिल ते 31 मार्च. 1 एप्रिल ते 31 मार्च म्हणजे जर कधी तुम्ही 2004चा 1 एप्रिल घेतला तर 31 मार्च 2005चा येते, म्हणजे 2004-05 हे आपलं आर्थिक वर्ष होऊन जाईल. जर तुम्ही 2011चं 1 एप्रिल घेतलं तर 2012चं 31 मार्च येते, म्हणजे 2011-12 हे आर्थिक वर्ष होऊन जाईल. समजलं का? तर आपल्या भारताचं आर्थिक वर्ष हे 1 एप्रिल पासून तर 31 मार्च या दरम्यान असते. तुम्ही म्हणणार सर यापेक्षा असं का नाही करत की 1 जानेवारी ते 31 डिसेंबर असं का नाही करत, तर हे असं करावं का यासाठी आपल्या गव्हर्नमेंटनं एक कमिटी बसवली होती. त्या कमिटीचं नाव होतं डॉक्टर शंकर आचार्य समिती. ही समिती गठीत करण्यात आली होती. कोणती समिती? डॉक्टर शंकर आचार्य समिती. परंतु या समितीनं ज्या काही शिफारसी दिल्या त्या अजून गव्हर्नमेंटनं काही विचारातच घेतलेल्या नाही. पण तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे, आपलं जे काही आर्थिक वर्ष आहे ते काय असावं यासाठी गव्हर्नमेंटने कोणती कमिटी स्थापित केली होती, तर शंकर आचार्य समिती गठीत केली होती. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तिसरी बाब, 2015 नंतर माहिती संकलनामध्ये काहीतरी बदल केले, काही बदल केले माहिती संकलनामध्ये. त्यासाठी आपलं जे उद्योग आणि व्यवहार मंत्रालय होतं, MCA, मिनिस्ट्री ऑफ
कॉर्पोरेशन अफेअर्स जे काही आहे, उद्योग आणि व्यवहार मंत्रालय, त्यानं MCA 21 नावाचा डेटाबेस तयार केला होता. MCA 21 काय आहे हे बाब तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. MCA 21 म्हणजे 21 आकड्याचा एक नंबर असेल. हा नंबर सगळ्या कंपनींना दिलेला असेल. मग यामध्ये RBI कडची माहिती, सेबी कडची माहिती, IRDA कडची माहिती, PFRDA ची माहिती, शेअर बाजाराची माहिती, कर विभागाची माहिती इत्यादी सगळ्या घटकांकडून माहिती संकलित केली जायची. यालाच आपण काय म्हणतो, MCA 21. 21 आकड्यांचा हा एक नंबर असतो जो कंपन्यांना, जो शेअर बाजारांना यांना दिलेला असतो आणि त्याद्वारे सगळेचे सगळे आकडे गोळा केले जातात आणि त्यानुसार GDP मापला जातो. कोणकोणत्या बाबी? GDP ऐवजी GVA मोजला जात आहे. बेस इयर 2004-05 ऐवजी 2011-12 केलेला आहे आणि MCA 21 हा आकडा वापरला जात आहे आणि फॅक्टर कॉस्ट ऐवजी मार्केट प्राइसवर GDP मापन केल्या जात आहे. तर ह्या झाल्या काही महत्त्वाच्या बाबी ज्या तुम्हाला पाठ करायच्या आहे, लक्षात घ्यायच्या आहे. आता आपण काय करू की आतापर्यंत GDP, नॉमिनल GDP किंवा जो काही तुमचा रिअल GDP असेल, नेट GDP असेल, हे सगळं आपण समजून घेतलं की हे काय असते. तर आता आपल्याला काय करायचं माहिती आहे का, GNP ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट याचा अभ्यास करायचा आहे. स्थूल राष्ट्रीय उत्पादनाचा अभ्यास करायचा आहे. आतापर्यंत आपण डोमेस्टिक उत्पादनाचा अभ्यास केला, ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्टचा अभ्यास केला. आता आपल्याला ग्रॉस नॅशनल प्रोडक्टचा अभ्यास करायचा आहे. दोस्तो, एक गोष्ट लक्षात घ्या की जेव्हा आपण GDP मापत असतो तेव्हा त्यामध्ये आपण जो काही इथं आपल्या भारतामध्ये जो निवासी असेल त्याचं उत्पन्न गृहीत धरत असतो. म्हणजे त्यामध्ये आपण नागरिकही घेतो आणि परकीयही घेतो GDP मध्ये. परंतु जेव्हा आपण GNP ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट मापत असतो, नॅशनल जेव्हा शब्द येईल तेव्हा लक्षात घ्यायचं की नॅशनॅलिटी, नागरिकत्व हे महत्त्वाचं असते. म्हणजे एखादा भारतीय जर परदेशात असेल आणि तो तिथं उत्पन्न घेत असेल तर त्याचं उत्पन्न हे GNP मध्ये मापल्या जाते, कारण ते नॅशनल प्रोडक्ट आहे. तो तिथं उत्पन्न घेऊन आपल्या भारतामध्ये पाठवत आहे, तो भारताचा नागरिक आहे आणि भारतात ते उत्पन्न पाठवत आहे. म्हणजे तो तिकडे जे उत्पन्न घेत असेल ते त्या दुसऱ्या देशाच्या GDPचा भाग असू शकते, पण ते आपल्या GNPचा भाग असेल, आपल्या ग्रॉस नॅशनल प्रोडक्टचा ते भाग असेल, स्थूल राष्ट्रीय उत्पादनाचा तो भाग असेल. म्हणजे काय, तर GDP मध्ये निवासी ही कन्सेप्ट आहे, तर GNP मध्ये नागरिकत्व ही महत्त्वाची कन्सेप्ट वापरल्या जात आहे. दोस्तो, मग मला आता सांगा की आपल्या GNPचा फॉर्म्युला कसा तयार होईल. GNPचा फॉर्म्युला कसा तयार होईल, तर GDP प्लस एक्सपोर्ट मायनस इम्पोर्ट. एक्सपोर्ट मायनस इम्पोर्ट म्हणजे काय, तर व्यापार. निर्यात मायनस आयात म्हणजेच आपण याला व्यापार असे म्हणतो. म्हणजे काय दोस्तो, की आपलं जो GNP आहे, ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट आहे, स्थूल राष्ट्रीय उत्पाद आहे, यामध्ये व्यापार सम्मिलित केला जात असतो, व्यापार हा ऍड केला जात असतो. म्हणजे काय हो, तर GDP अधिक तुमची जी काही निर्यात आहे त्यामधून तुमची आयात कमी करायची, एक्सपोर्टमधून इम्पोर्ट मायनस करायचं, ते GDP मध्ये ऍड करायचं, तुम्हाला तुमचं GNP म्हणजेच ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट मिळेल. काय मिळेल, ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट मिळेल. मग ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट म्हणजे काय हो, तर GDP प्लस नेट एक्सपोर्ट. नेट एक्सपोर्ट म्हणजेच काय, निर्यात मायनस आयात. समजलं का, याला आपण म्हणत असतो ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट, स्थूल राष्ट्रीय उत्पाद. दोस्तो, आपण जेव्हा GDPचा अभ्यास केला होता तेव्हा मी तुम्हाला असं म्हटलं होतं की GDP ही देशाची अंतर्गत शक्ती दाखवते. आता एक गोष्ट लक्षात ठेवा की जेव्हा आपण GNP ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट मापत असतो तेव्हा हा जो ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट आहे हा देशाची बहिर्गत शक्ती दाखवत असतो. जेव्हा आपण GDP मोजला तेव्हा मी तुम्हाला असं सांगितलं होतं की GDP ही संख्यात्मक टर्म आहे, पण लक्षात ठेवा की GNP ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट ही जी आहे ही गुणात्मक कन्सेप्ट आहे, ही गुणात्मक संकल्पना आहे. यामुळे तुमच्या अर्थव्यवस्थेचं गुणात्मक आकलन होत असते की तुमचा देश किती व्यापार करत आहे, तुमच्या देशाला व्यापारामध्ये किती फायदा होत आहे, किती तोटा होत आहे. तर यामुळे तुमच्या देशाच्या अर्थव्यवस्थेचं गुणात्मक आकलन होत असते. कशामुळे, GNP मुळे, ग्रॉस नॅशनल प्रोडक्टमुळे. दोस्तो, आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. मी तुम्हाला आधीच सांगितलं की GDP ही संख्यात्मक टर्म आहे, GNP ही गुणात्मक टर्म आहे. मग आता जर मी तुम्हाला असं विचारलं की GDP चांगला की GNP चांगला, आपल्या देशासाठी सध्या GDP चांगला आहे की GNP चांगला आहे, थोडासा विचार करा. तुम्ही काय म्हणणार की सर GDP काय हो, GDP तर संख्यात्मक बाब आहे, ती कशाला चांगली असेल, त्याच्यापेक्षा GNP ही बाब चांगली असेल कारण ती एक गुणात्मक बाब आहे. पण एक गोष्ट लक्षात असू द्या की जेव्हा आपण GDP मोजत असतो तेव्हा आपण अंतर्गत शक्ती मोजतो
अंतर्गत शक्ती म्हणजे काय की आपल्या देशामध्ये किती वस्तूंचं आणि सेवांचं उत्पादन होत आहे. जेव्हा आपण GNP मोजत असतो तेव्हा आपण बहिर्गत शक्तीचा अभ्यास करत असतो. आपल्या देशाची बहिर्गत शक्ती कोण दाखवते? GNP दाखवते. पण या GNPचा फायदा नेमका कोणाला होत असतो? तो व्यापाऱ्याला होत असतो, कारण याच्यामध्ये व्यापार इन्क्लूड असते. आणि जेव्हा आपण GDP मापतो तेव्हा यामध्ये कोणाचा फायदा आहे? तर आपल्या देशामध्ये जे सामान्य लोक आहेत त्यांचा फायदा आहे. का? कारण GDP मुळे आपल्या देशामध्ये रोजगार तयार होत असते. मग रोजगाराचा फायदा कोणाला होणार? सामान्य लोकांना होणार. एखादा परकीय जो आहे, एखाद्या परकीय देशातला एखादा माणूस आपल्या देशामध्ये येतो, एखादी फॅक्टरी उघडतो, एखादी कंपनी सुरू करतो, तर तो काय लेबर त्याच्या देशातून घेऊन येतो काय? नाही. तो आपल्या देशातले लेबर त्याच्या कंपनीमध्ये कामाला लावत असतो. याचा अर्थ GDP मध्ये फायदा कोणाचा होत आहे हो? तर आपल्या देशातल्या लोकांचा फायदा होत आहे, कारण त्यांना रोजगार मिळत आहे. आणि आपल्या देशामध्ये सध्या समस्या कशाची आहे? तर रोजगाराची आहे. सध्या आपल्या देशामध्ये लाखो तितके बेरोजगार पडलेले आहेत. मग या बेरोजगारांना रोजगार पाहिजे ना. म्हणजे कोणती कन्सेप्ट आपल्यासाठी कामाची ठरणार आहे? तर GDP ही कन्सेप्ट GNP पेक्षा आपल्या देशासाठी जरा जास्त कामाची आहे. जरी GNP ही गुणात्मक संकल्पना असली तरी सध्या आपल्या भारतामध्ये जी आवश्यक संकल्पना आहे ती आहे GDPची. कारण आपल्या भारतातल्या लोकांना काम पाहिजे, रोजगार पाहिजे. समजलं का? आतापर्यंत तुम्हाला GDP म्हणजे काय हे समजलं असेल. नॉमिनल GDP म्हणजे काय आणि रिअल GDP म्हणजे काय हे पण तुम्हाला समजलं असेल. नेट GDP म्हणजे काय हे पण तुम्हाला समजलं असेल. GDP मधून घसारा मायनस केला की नेट GDP येते. त्यानंतर तुम्हाला GNP म्हणजे काय हे पण समजलं असेल. GDP मध्ये व्यापार प्लस केला की GNP येते हे पण तुम्हाला समजलं असेल. आता दोस्तो हो, GNPचा पण अभ्यास झाल्यानंतर आपण आता NNPचा अभ्यास करू. कशाचा? नेट नॅशनल प्रोडक्ट, NNP. यालाच आपण निव्वळ राष्ट्रीय उत्पादन असे म्हणतो. यालाच आपण राष्ट्रीय उत्पन्न असे देखील म्हणतो. हे जे NNP आहे, नेट नॅशनल प्रोडक्ट आहे, हे जेव्हा मार्केट प्राइसला मोजले जाते तेव्हा याला आपल्या देशाचं राष्ट्रीय उत्पादन असे म्हणत असतात. काय म्हणता? राष्ट्रीय उत्पादन असे म्हणतात. आता हा NNP नेट नॅशनल प्रोडक्ट तुम्ही कसं काढणार? जेव्हा तुम्हाला नेट काढायचं असते ना तेव्हा त्यामधून तुम्हाला घसारा मायनस करायला लागत असतो. घसारा माहिती आहे ना, झीज, ती मायनस करावी लागत असते, कमी करावी लागत असते. मग दोस्तो NNP नेट नॅशनल प्रोडक्ट म्हणजे काय? तर तुमचं जे काही GNP आहे, ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट आहे, त्यामधून तुम्ही घसारा मायनस केला की तुम्हाला काय मिळते? तुम्हाला मिळते NNP. समजा तुम्ही GDP मध्ये तुमचा GDP आहे त्यामध्ये तुम्ही व्यापार प्लस केला आणि त्यामधून जर तुम्ही घसारा मायनस केला तरी तुम्हाला काय मिळते? तर NNP मिळत असते. जेव्हा तुम्ही हे नेट नॅशनल प्रोडक्ट मार्केट प्राइसला मोजतात तेव्हा यालाच आपण काय म्हणतो? राष्ट्रीय उत्पादन असे म्हणतो. बघा पुन्हा एकदा तुम्हाला समजावून सांगतो की जेव्हा तुम्ही तुमच्या GNP मधून घसारा वजा करता तेव्हा तुम्हाला NNP मिळते. तुम्हाला नेट काढायचं आहे ना, नेट काढायचं असलं म्हणजे तुमच्या ग्रॉसमधून तुम्हाला काय मायनस करायला लागणार आहे? घसारा मायनस करायला लागणार आहे. घसारा म्हणजे काय हो? तर उत्पादनाच्या स्रोतामध्ये जी झीज होत असते त्याला आपण घसारा म्हणत असतो. आणि हा जो घसारा आहे ना, हा आपण D या शब्दानं दाखवत असतो. आय होप तुम्हाला आता NNP म्हणजे काय ते सुद्धा समजलं असेल. तुम्ही म्हणणार सर तुम्ही सगळं सांगितलं, माहिती आहे मला, तुम्ही GDP सांगितलं, तुम्ही GNP सांगितलं, तुम्ही NNP सांगितलं, पण नेमकं आम्हाला हे सांगा की आम्हाला जर विचारलं की राष्ट्रीय उत्पादन काय आहे तर आम्ही काय सांगायचं? आम्ही राष्ट्रीय उत्पन्न किंवा नॅशनल इन्कम म्हणजे काय सांगायचं त्यांना? नेमकं GNP सांगायचं, NNP सांगायचं की GDP सांगायचं? तर जेव्हा दोस्तो तुम्हाला कॅपिटल अक्षरामध्ये N असेल, कॅपिटल अक्षरामध्ये तुमचा I असेल, नॅशनल इन्कमचा, नॅशनलचा N जो असेल तो कॅपिटल असेल आणि इन्कमचा I जो असेल तो कॅपिटल असेल, तर तेव्हा ते जे नॅशनल इन्कम आहे ते NNP असेल, नेट नॅशनल प्रोडक्ट ॲट मार्केट प्राइस. हे तुमचं नॅशनल उत्पादन, राष्ट्रीय उत्पन्न असेल. परंतु हे नॅशनल इन्कम जर तुम्हाला स्मॉल अक्षरात लिहून आलेलं असेल, बघा तुम्हाला दाखवतो इथं मी लिहून, नॅशनल इन्कम स्मॉल अक्षरात जर असेल तर मग GDP पण राष्ट्रीय उत्पादन आहे, GNP पण राष्ट्रीय उत्पादन आहे, NNP पण राष्ट्रीय उत्पादन आहे, GNP पण राष्ट्रीय उत्पादन आहे. समजलं का? पण जेव्हा कॅपिटल अक्षरामध्ये येत असते तेव्हा NNP नेट नॅशनल प्रोडक्ट ॲट मार्केट प्राइस हे तुमचं राष्ट्रीय उत्पादन असणार, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आय होप तुम्हाला आतापर्यंत मी जे काहीही सांगितलं आहे ते चांगल्या प्रकारे समजलं असेल. जर तुम्हाला हे अजूनही पद्धतशीरपणे समजलं नसेल तर हा व्हिडिओ 1-2 वेळेस बघा, लिहून प्रॅक्टिस करा. तुम्हाला ज्या काही बाबी सांगितलेल्या आहेत त्या चांगल्या प्रकारे समजतील. 1-2 वेळेस बघितलं ना की तुमचं हे पाठच होऊन जाईल.
आय होप तुम्हाला राष्ट्रीय उत्पादन नॅशनल इन्कम हा जो टॉपिक आज आपण अभ्यासलेला आहे जवळजवळ 1 तासापेक्षा जास्तीचं हे लेक्चर झालेलं आहे. त्यामुळे आपण आता इथं थांबूया. चला तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये पुढील टॉपिकसह. तोपर्यंत हसत खेळत अभ्यास करत राहा. आणि हो, जर तुम्ही आतापर्यंत आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून टाका. धन्यवाद.